ते देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळून ते साखळी उपोषण देखील पार पडले. त्यानंतर जर बघितलं तर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून साहेबांनी काम पाहिलं. त्या अध्यक्षाच्या कालावधीमध्ये आपल्या बाळांना भूतोना भविष्याचे चांगले निवड साहेबांना चांगल्या मताधिक्याने निवड करून दिली. त्यानंतर साहेबांनी लगेच सुटल्या हातात घेतल्यानंतर जर काम पहिल्या दिवसापासून काम करण्यात चांगले काम केलं. त्यांच्या कालावधीमध्ये वकील परिषद एक भरवली गेली. बऱ्याच जवळपास 10 वर्षानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खंडपीठाची वकील परिषद भरवली गेली. त्यामध्ये आपल्याला भरपूर रिझल्ट देखील आले. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये लाईव्ह मध्ये आपल्याला काही ग्वाही दिली होती आणि सर्व काही साहेबांनी अशा पद्धतीने काम केले. जर बघितलं तर साहेबांची काम करण्याची तळमळ आपल्या जिल्हाभरामध्ये सुरुवातीपासून पाहिलेली आहे. आणि यंग वकील जे ज्युनियर साहेबांनी सतत ज्युनियरना मार्गदर्शन करणे आणि त्यांच्याकरता पाठबळ म्हणून उभं राहण्याचं काम केले. साहेबांचा जाहीरनामा मी आपल्यासमोर थोडक्यात हे करतो की ज्युनियर वकिलांकरता दरमहा सुरुवातीला 5 वर्षाला शिकाऊ वकिलांकरता स्टायपेंड याकरता 5 वर्षाच्या माध्यमातून साहेब पाठपुरावा करणार. त्याबाबतची साहेबांची भूमिका आहे ती त्यांच्या भाषणामध्ये साहेब स्पष्ट करतात. तसेच महिला वकिलांची अस्मिता वकिलांची सुरक्षितता याकरता ॲडव्होकेट प्रोटेक्शन लागू करावं याकरता साहेबांची आग्रही भूमिका आहे. ज्याप्रमाणे आपण बघितलं ते जास्त लांबचं न बघता आपल्याच जिल्ह्यामध्ये कोर्टामध्ये कोर्ट कॅम्पसमध्ये जे महिलावरती प्रकार घडला महिलावरती त्याकरता साहेबांची जी ठाम भूमिका आहे ती त्यांच्या भाषणामध्ये ते स्पष्ट करतील. तसेच बाळमजुरीवर शासनाने अर्थपूर्ण वेलफेअर फंडाची जी काही वकिलांना सुरक्षितता मिळावी त्याकरता जी वेलफेअर फंडाची जी रक्कम आहे त्याकरता साहेबांची जी भूमिका आहे साहेब स्पष्ट करतील. परंतु जास्तीत जास्त वकिलांना वेलफेअरचा लाभ मिळावा त्याकरता साहेब कार्यरत राहतील. तसंच ई फायलिंगची जी काही सध्या आपल्याला अडचणी जाणवतात ई फायलिंगला आपण सपोर्ट तर करतोय परंतु त्याच्या माध्यमातून जी आपल्याला अडचणी जाणवतात वकिलांची जी काही प्रकारे गैरसोय होती सिनियर वकील असू दे किंवा ज्युनियर वकील असू दे ती काही गैरसोय होती त्यामधून योग्य तोडगा व्हावा आणि त्याबरोबर योग्य मार्गदर्शन करण्यास साहेब ते देखील त्यांची भूमिका स्पष्ट करते. तसेच महाराष्ट्र राज्याला 7वा महसूल विभाग घोषित करण्यात यावा आणि त्याचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात यावे आणि जिल्ह्याच्या ठिकाणी आयुक्तांची नियुक्ती करण्यात यावी. त्याकरता साहेबांचे जे कार्यक्षेत्र म्हटले तर एमआरटी कोर्ट कोल्हापूरमध्ये जे आपलं बरेच वर्ष कालावधी बंद होतं त्याकरता साहेबांनी देखील एक पाठपुरावा करून पुन्हा एमआरटी कोर्ट सुरू करण्याबाबतची भूमिका घेतली होती. असंच महसूल आयुक्तांच्या बाबतची जी काही साहेबांची ठाम भूमिका आहे त्यांच्या भाषणामध्ये व्यक्त करतील. तसेच डीआरटी एमआरटी जे काही ट्रिब्युनल्स वगैरे कोर्ट इथं व्हावे जिल्ह्याच्या ठिकाणी त्याबाबत साहेबांनी म्हणजे वेगळा अजेंडा घेऊन आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत. साहेबांचा एक अजेंडा त्यामध्ये असा प्रामुख्याने आहे की सिनियर आणि ज्युनियर वकिलांना सहकार्य व्हावं त्यांच्या सोयी गैरसोयी होऊ नये त्याकरता काम करण्याची धडपड असलेली लोक आहे. साहेबांच्या बाबतीत जर बघितलं तर स्पष्ट वक्ते आहे चुकीचं कुठले करणार नाही चुकी कोणाला म्हणजे केले तर त्याला पाठबळ देणार नाही आणि आपल्या वकिलाच्या बाबतीची ठामपणे उभा राहते. एवढा स्वतः आपल्या जिल्ह्यामधला 1 वर्ष काम करता पण आपल्या बाळांना अनुभव घेतलेलाच आहे. तरी देखील आमची आपल्याला सर्व वकिलांना विनंती आहे की एक नवीन नेतृत्व एक नवीन फ्रेश उमेदवार आपल्या समोर आलेला आहे. एक काम करण्याची तळमळ असलेले उमेदवार आहे. तर आपण सर्वांनी जर त्यांना पाठबळ दिलं तर निश्चितच विजयापर्यंत साहेब जातील याची आम्हाला खात्री आहे. आणि आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व साहेबांनी आणि माझ्यासमोर उपस्थित सर्व वकील वर्ग मी ॲडव्होकेट 2024-25 सालीची कार्यकारिणी होती. त्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष
सर्जेराव भोईर साहेबांचं कार्य आणि त्यांच्या कार्याची सुरू मी अगदी जवळजवळ त्या काळात बघितले. या कार्यात त्यांच्या कार्य करण्याची पद्धत, दूरदृष्टी आणि निर्णय घेण्याची क्षमता, या निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे आम्ही त्यांना प्रोत्साहित केलं आणि या निवडणुकीसाठी आपलं प्रतिनिधित्व लोकांच्या समोर, आपल्या वकील वर्गासमोर यावं अशी आम्ही विनंती केली होती. त्या विनंती माननीय आपल्यासमोर आलेले आहे. त्यांनी आपल्यासमोर जाहीरनामा दिलेला आहे. सगळ्यांना तो मिळालेला असतो. हा जाहीरनामा आपण बघितला. या जाहीरनाम्यातील मुद्दे सर्व आपल्या जिव्हाळ्याचे आहेत. सर्व जिव्हाळ्याचे आहेत. वेगवेगळ्या आपल्याला अडचणी येतात. त्या अडचणींचा समावेश या जाहीरनाम्यामध्ये आहे. काही आपल्यासमोर बरेच उमेदवार येऊन गेलेले आहेत, येऊन जातील. निवडणूक पुढच्या आठवड्यातच मतदान आहे. आपण सर्व सक्षम आहात, सुशिक्षित आहात, बुद्धिजीवी वर्गातील आहात. आपण आपले बहुमूल्याचे मत, प्रथम क्रमांकाचं मत सर्जेराव भोईर यांना देऊन त्यांना बहुमत मताने निवडून द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. मी सर्जेराव भोईर साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्याच्या जाहीरनाम्याबद्दल सर्व बोलावं. माझा मोबाईल दे. या ठिकाणी आज या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या निवडणुकीच्या प्रचार सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आमच्या गुरुस्थानी असणारे आदरणीय तानाजी नलवडे साहेब, निवृत्त न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय, त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे आमचे मित्र अध्यक्ष के.आर. पाटील साहेब, बार असोसिएशनचे पदाधिकारी दाभाडे साहेब, तसेच पन्हाळा बारचे सेक्रेटरी अरुण पाटील, सागर घोरपडे, त्याचप्रमाणे या सभागृहामध्ये आणि 1 नंबरच्या विधिज्ञ कक्षामध्ये स्क्रीनद्वारे उपस्थित असणारे सर्व वकील बंधू आणि भगिनी, खरं तर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाची निवडणूक आपल्यासाठी नवीन नाही. 5 वर्षाची निवडणूक 8 वर्षानंतर लागली आणि या निवडणुकीमध्ये जे 25 उमेदवार यावेळी होते त्यापैकी बहुधा 24 उमेदवार रिंगणामध्ये. म्हणजे आता सुरुवातीला आम्हाला हे कळत नाहीये की निवडणूक कशाची आहे, लोकसभेची आहे, विधानसभेची आहे, का वकिलांच्या फॅटर्निटीची आहे, लिगल फॅटर्निटीची आहे, हे समजून झालंय. त्याच्यामुळे या नेपोटिझमला पहिल्यांदा आमचा विरोध आहे आणि हे नेपोटिझम होता कामा नये. कारण 3-3 वर्ष टर्म होऊन सुद्धा जागा अडवल्यासारखे बसलेत आणि वकिलांचे प्रश्न मार्गी लागत नाहीये. आता या ह्याच्या अनुषंगानं, सभेच्या अनुषंगानं जर बोलायचं झालं तर मी आपल्याला पहिल्यांदाच सांगू इच्छितो की माझा अजेंडा जो आहे तो आपल्या समोर स्पष्ट दिलेला आहे. पण हा स्पष्ट अजेंडा देत असताना पहिल्या पानावरतीच मी काहीतरी 3-4 लाईन मध्ये आपल्याला माझा अजेंडा एक्सप्रेस करायचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं आपण सुज्ञ बुद्धी वकील वर्गातील आहोत, त्याच्यामुळे निश्चितपणाने आपल्याला याची कल्पना आलेली असेल. आता पहिलीच गोष्ट म्हणते की आपण खंडपीठ मिळवले. आता खंडपीठ मिळवलं म्हणजे नेमकं काय केलंय आम्ही किंवा पुढे काय करायचं याचा मात्र विचार या ठिकाणी व्हायला पाहिजे. आता या खंडपीठ चळवळीच्या अनुषंगानं बोलायचं झालं तर प्रत्येक जण मीच खंडपीठ केलं अशा भूमिकेत आहेत. त्याच्यामुळे मी काही ती भूमिका स्वीकारत नाही. आमच्यासाठी कोल्हापूरमध्ये जे मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच चालू झालं हे आदरणीय भूषणजी गवई यांच्या अनंत उपकारातून हे चालू झालेलं आहे. आमचं जे 40 वर्षाचं स्वप्न साकार झालं हे निश्चितच गवई साहेबांच्या आग्रही भूमिकेवर झालेलं आहे आणि त्याचं श्रेय त्यांना तर आहेच, परंतु या चळवळीमध्ये मागील 40 वर्षापासून सक्रिय असणाऱ्या सामान्यातल्या सामान्य वकिलाचं सुद्धा तितकंच योगदान आहे. कारण खंडपीठ चळवळीमध्ये शेवटच्या घावाला, शेवटच्या 100वा घाव बसला आणि साखळीची कडी तुटली तर मग 99 घाव वाया गेलेले नाहीत, त्यांचे सुद्धा तितकंच मोठं योगदान आहे. त्याच्यामुळे त्या खंडपीठामध्ये सर्वांचं योगदान आहे. फक्त या खंडपीठाचा चळवळीतला शेवटचा अध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. त्या शेवटचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना माझ्यासमोर खूप मोठं चॅलेंज होतं. कारण तुम्ही मला जे निवडून दिलं होतं ते कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या इतिहासामध्ये ना भूतो ना भविष्यतो
इतक्या उच्चांकी मताधिक्याने तुम्ही मला या पदावर बसवलेलं आहे. भविष्यात हा विक्रम मोडला जाईल का नाही याच्याबद्दल मला पण शंका आहे. आता ही इतकं मताधिक्य तुम्ही दिल्यानंतर माझ्या समोर प्रचंड मोठं दबाव होता, दर्पण होता की काम कुठून आणि कसं करायचं. ते जे काम केलं ते सगळे वर्षभर झालेला कार्यकाल आपल्या समोर आहे. माझ्या कार्यकालाच्या दुसऱ्या दिवसापासून मी ऍक्टिव्ह भूमिका बजावायला चालू केली आणि कुठल्याही प्रकारे पावसाळा आला आबायावरती अजून इकडे कोणत्याही प्रकारे पावसाळा झाला आणि त्यानंतर काम चालू केलं, अशा प्रकारे काही गोष्टी माझ्या कार्यकालामध्ये झाल्या नाहीत. महत्वाच्या काही गोष्टीच्या कार्यकालामध्ये निर्णय झाले आणि याच्यामुळे खंडपीठाचं आंदोलन याला ऊर्जित अवस्थेत आलं. त्यातले काही छोटेसे जे काही गोष्टी आहेत किंवा घडलेल्या बाबी आहेत त्या 2-3 मुद्दे आहेत, तेवढंच मी आपल्या समोर एक्सप्रेस करणार. ज्यावेळी मी या बारचा अध्यक्ष झालो त्यावेळी खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक हे कोल्हापूर जिल्हा बारचे अध्यक्ष नव्हते. ही गोष्ट मी आपल्याला विशेष नमूद करू इच्छितो. 4 वर्षापूर्वी आपल्या बार काउन्सिलर्स मेंबर जे या 6 जिल्ह्यातले चळवळीतले आहेत त्यांनी निमंत्रक पद हे त्यांच्याकडे घेतलेलं होतं. त्या 4 वर्षामध्ये काही काम झालं नव्हतं, किंबहुना काही कालावधीत कृती समितीची बैठक सुद्धा बोलवली नव्हती. त्याच्यामुळे काही ज्येष्ठ मंडळींची ज्यावेळी चर्चा झाली आणि त्या सभेमध्ये आपण सगळे होता, प्रचंड उत्साहानं कृती समितीची सभा झाली. सभेमध्येच असा सूर निघाला आणि साताऱ्याच्या भोसले साहेबांनी सांगितलं की उच्चांकी मताधिक्यानं सर्जेरावरती विश्वास व्यक्त केलेला आहे आणि निश्चित ते काम चांगलं करतील, चळवळीतले व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांना पाहिलेलं आहे. आणि मग त्यांनी प्रस्ताव मांडला की बार असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत कोल्हापूरचे तेच इथून पुढे निमंत्रक राहतील. आणि मग पहिल्याच त्या मीटिंग मध्ये आम्ही लोक वकील परिषदेचं आयोजन केलं आणि सक्सेसफुल वकील परिषद आपण त्या ठिकाणी यशस्वी केली. त्याच्यात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्याला ग्वाही दिली. आणि हाच मोठा चॅलेंज आपल्या समोर होता की 10 वर्षापूर्वी जी आगळी कोल्हापूरमध्ये झालेली होती, ज्या आदरणीय मोहित शाह साहेबांनी कोल्हापूरमध्येच फक्त खंडपीठ करता येईल अन्यथा कुठेही करता येणार नाही असे डायरेक्शन देऊन 2017 साली ते चालू कसं करता येईल याच्याबाबतचे निर्देश दिलेले होते. त्यांच्याबाबत झालेल्या घटनेमुळे आपण 10 वर्ष ते 12 वर्ष फेकलो गेलो पाठीमागे. त्याच्यामुळे लोकांच्या मनात विश्वास नव्हता, लोकांना वाटत नव्हतं की होईल. नुकतीच गोष्ट म्हणजे माझ्या कार्यकालाच्या पूर्वीच्या वर्षामध्ये एक कॉन्फरन्स झाली. त्या ठिकाणी आदरणीय ओक साहेब सुद्धा त्या सभेला आले होते आणि जो निगेटिव्ह सूर त्या सभेमध्ये झाला तो निगेटिव्ह सूर असा होता की आता काही कोल्हापूरचं खंडपीठ होऊ शकत नाही, रिव्हिजनरी पॉवर्स तुम्ही मागून घ्या, त्या आम्ही तुम्हाला द्यायची व्यवस्था करतो. आणि मग त्या सभेमध्ये जे व्हायला नको होतं ते झालं. आणि ते काय झालं ज्याच्यामुळे असंतोष पसरला गेला कोल्हापूरमध्ये, तर ठराव नंबर 7 झाला. त्या कॉन्फरन्स मध्ये काय होता ठराव नंबर 7, तर राज्याचा महसूल विभाग ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाची बेंचेस चालू करा. मग आपण तर पुणे विभागामध्ये, मग पुण्याला खंडपीठ करायसाठी कोल्हापूरमध्ये ठराव करायची काय गरज होती. हाच तो असंतोष होता की लोकांनी माझ्यावरती विश्वास टाकला होता. आता याच्यातून आम्ही पुढे गेलो, काही बऱ्याच बाबी झाल्या. हे सगळं करत असताना महारॅलीचं एक मोठं आयोजन आपण केलं होतं. त्रिसूत्री अजेंडा माझा त्याही वेळी होता, आताही त्यातले काही प्रश्न मार्गस्थ झालेले आहेत. आणि ते होते की ज्युनियरांच्या स्टायफनचा एक विषय होता आपल्याकडे आणि जिल्ह्याच्या ठिकाणी महसूल आयुक्तांची अर्धनियुक्त प्रकरणांच्या सुनावणीसाठी स्थापना व्हावी किंवा नियुक्ती व्हावी हा एक अजेंडा होता. आपण ते महारॅली जी काढली ती केवळ खंडपीठापुरती कधीच नव्हती. खंडपीठ ज्या वास्तूमध्ये आता चालू झालेला आहे त्या वास्तूचे विविध अँगलना 135 फोटोग्राफ्स काढून तो प्रस्ताव हायकोर्टच्या चीफ जस्टिसकडे आम्ही सादर केला होता. प्रेझेंटेशन करत असताना व्हॉट इज द हेरिटेज इम्पॉर्टन्स ऑफ दॅट बिल्डिंग ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी एक्सप्लेन केलं होतं की छत्रपती शाहूंनी सुप्रीम कोर्ट जस्टिस म्हणून त्या वास्तूमध्ये न्यायदान केलेलं आहे. आणि हीच गवई साहेबांनी प्रेरणा घेतली आणि म्हटलं ज्या ठिकाणी छत्रपती शाहूंनी न्यायदान केलं तिथून या बेंचची सुरुवात करायची आणि हे बेंचला आलं. त्याचबरोबरीनं दुसरी गोष्ट आम्ही केली होती ती महारॅलीमध्ये ज्युनियरांना स्टायफंड देण्याचा मुद्दा. याच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांना निवेदन आपण दिलेलं होतं. आणि तिसरं त्या आयुक्तालयाच्या स्थापनेसाठी. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे हे ज्युनियरांना स्टायफंड द्यायचं फक्त रॅली केल्यानं प्रश्न सुटत नव्हता. बऱ्याच गोष्टी आपण ज्युनियरांच्या स्टायफंडसाठी घेतल्या. ज्युनियरांच्या स्टायफंडसाठी आग्रही भूमिका माझ्या कार्यकालामध्ये घेतली. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन सारखं छोटंसं व्यासपीठ
मी छोटस या अर्थानं म्हणतो की सगळ्यात मोठं व्यासपीठ जर वकिलांच्यासाठी कुठलं असेल तर बार काउन्सिलचं आहे. आता या बार काउन्सिलनं ज्युनियरांच्या स्टायपंड बद्दल आतापर्यंत काय केलं काय नाही केलं आपल्या सर्वांना माहित आहे. कुणावरती टीका टिप्पणी करणे हा माझ्या या स्पीचचा कोणत्याही प्रकारचा हेतू नाही. परंतु एक गोष्ट सांगतो, एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांना मी एक निवेदन दिलं आणि त्यांनी प्रथमतः बार काउन्सिल करून डाटा मागणी केला, जो मी ग्रुपवरती शेअर केलेला होता पत्र, की त्याच्यामध्ये म्हटलं की एक्झॅक्ट किती वकिलांची आम्हाला जबाबदारी घ्यावी लागणार, त्यासाठी ह्या 5 वर्षाच्या आतले प्रॅक्टिस करणारे वकील किती आहेत ते कळवा. ते कळवण्याचं सुद्धा रेकॉर्ड आजपर्यंत आम्हाला उपलब्ध झालं नाही. पण एवढ्यावरती थांबायचं नव्हतं. आम्ही कृती समितीमध्ये ठराव केला, वकील परिषदेमध्ये ठराव केला आणि नुसतं ठराव करून थांबलो नाही. तर आपल्याला माहित असेल कोल्हापूरचे जावई हे देशाचे गृहमंत्री त्या अमितभाई शाहचं अपॉइंटमेंट आम्ही गुजरातमध्ये घेतली. त्यांचे मेव्हणे कोल्हापूर फर्स्टच्या माध्यमातून आमच्या परिचयात होते आणि मग त्यांना तिथं निवेदन देण्याचं काम केलं. आमचे सेक्रेटरी त्याचे साक्षीदार आहेत. 2 निवेदन दिली. पहिलं होतं की तुमचे कोल्हापूरशी ऋणानुबंध जुळलेले आहेत, तुमचे नातेसंबंध आहेत आणि कोल्हापूरचा रखडलेला 40 वर्षाचा प्रश्न आहे तो तुम्ही लक्ष घालून मार्गस्थ करावा. आणि दुसरं होतं इतर राज्यांमध्ये ज्युनियर वकिलांना स्टायफंडची सुविधा आहे त्याप्रमाणे या ठिकाणी घ्यावी. झारखंड राज्यानं स्टायफंड, हेल्थ इन्शुरन्स, पेन्शन योजना चालू केली. मग वाय नॉट महाराष्ट्र? महाराष्ट्र हा तर देशातला सगळ्यात मोठं राज्य आहे, मग महाराष्ट्रामध्ये काय हरकत आहे? आणि ते सुद्धा निवेदन दिलं. तेवढ्यावरती पण थांबलो नव्हतो. बार काउन्सिलची भूमिका उदासीन होती, त्याच्यामुळं बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे सुद्धा निवेदन दिलं. बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या बरोबरीनं केंद्र शासनाकडे लॉ अँड जस्टिस मिनिस्टरना सुद्धा आम्ही निवेदन पाठवलं. मी जे बोलतोय त्याचा डाटा कोल्हापूर जिल्हा बारच्या फाईलमध्ये उपलब्ध आहे. सगळी निवेदन इथंच ठेवलं, मी काही घेऊन गेलेलो नाही. आता हे सगळं केल्यानंतर आज आपल्याला आनंदाची बातमी मिळते की स्टायफंड कसा मंजूर झाला किंवा स्टायफंड कुठल्या स्टेजवरती आहे. जे आपण वेळोवेळी पाठपुरावा केला होता या छोट्याशा व्यासपीठावरून, त्याच्यानुसार PIB न्यूज रिलीज केलेली आहे आणि त्या न्यूज मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की देर इज समथिंग गोइंग टू बी हॅपन इन महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्रामध्ये काहीतरी चळवळ चालू आहे आणि ती चळवळ म्हणजे कोल्हापूरचं आंदोलन आणि ह्याच्याशिवाय महाराष्ट्रात दुसरं आंदोलन नाही झालं. आता या आंदोलनाच्या अनुषंगानं स्टायफंड बाबतचा विषय पुढे गेला आणि आत्ताच आपल्यासाठी एक महत्वाची गोष्ट, बार काउन्सिल ऑफ इंडियानं 24 ऑक्टोबर 25 रोजी याची शिफारस जी आहे ते केंद्र शासनाकडे केलेली होती आणि त्यानंतर अर्जुनराव मेघवाल लॉ अँड जस्टिस मिनिस्टर यांनी 6 फेब्रुवारी 2026 रोजी विधेयक त्या ठिकाणी आणलेलं आहे. स्टायफंड स्कीम फॉर ज्युनियर लॉयर्स असं म्हणून आझादी का अमृत महोत्सव ह्याच्यामध्ये ज्या विविध स्कीम त्या ठिकाणी त्यांनी आणलेल्या आहेत त्या विविध स्कीम मध्ये या स्कीमचा उल्लेख केलेला आहे. आम्ही रिप्रेझेंटेशन देत असताना केवळ मागणी दिली नाही, विधवत्ता पूर्ण जेवढं करता येईल तेवढं चांगल्या माणसांचं मार्गदर्शन घेता येईल त्या हिशोबातून आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यासाठी एक जजमेंट आम्हाला मिळालं and that is the judgment of Madras High Court, that is only guiding judgment on that issue. काय होतं जजमेंट? तर त्यांनी म्हटलं व्हॉट शुड बी द क्वांटम ऑफ स्टायफंड फॉर ज्युनियर लॉयर्स. हा स्टायफंडचा क्वांटम काय असावा? तर त्यांनी म्हटलं की कन्सिडरिंग द नीड्स ऑफ ज्युनियर लॉयर्स इन अर्बन एरिया इट शुड बी 20,000 आणि कन्सिडरिंग द नीड्स ऑफ ज्युनियर लॉयर्स इन रुरल एरिया इट शुड बी 15,000. आणि आज 15,000 ग्रामीण आणि 20,000 शहरी अशी स्टायफंडची स्कीम लोकसभेमध्ये इंट्रोड्यूस झालेली आहे. हे आपलाच विजय आहे आणि हा आपला कोल्हापूरचा विजय आहे. कोल्हापूरसह 6 जिल्ह्याच्या एकीतून घेतलेल्या निर्णयाचा विजय आहे. मग मला सांगा ही जबाबदारी बार काउन्सिलची नाही काय? काल सुद्धा एक जण इचलकरंजीमध्ये जाऊन घसा फाडून आलेत. हे सगळं थापा लावतात ज्युनियरना स्टायफंड काय मिळत नाही, आतापर्यंत मिळाला का? आम्ही काय करू शकत नाही, बार काउन्सिल काय आमची देत नाही. आणि इथे तर देश स्तरावरती प्रेस रिलीज झाले. आज युट्यूबला किंवा अगदी नेटला तुम्ही टाका स्टायफंड स्कीम फॉर ज्युनियर लॉयर्स, सगळंच येते तुम्हाला. प्रेस ब्युरो ऑफ इंडियाची संपूर्ण न्यूज तुम्हाला येते. हा प्रस्ताव मांडला गेलेला आहे, त्याचे मायन्यूट्स जरी सुद्धा तुम्हाला मिनिट्स जर पाहिजे असतील ते सुद्धा ऑनलाईन अवेलेबल आहे. मग हे खोटे कशासाठी बोलायचं हा आता प्रश्न समजून येत नाही. आता हा ज्युनियरांच्या स्टायफंडचा मार्ग जर म्हटला तर आपण मार्गस्थ केलेला आहे. आता मी मगाशी म्हटलो की खंडपीठ मिळवलं, पुढं काय कुणासाठी मिळवलं? 40 वर्ष अट्टाहास केला खंडपीठ मिळवण्यासाठी. कशासाठी केला? आज आमचे गुरुतुल्य असणारे आदरणीय तानाजी नलवडे साहेब निवृत्त हायकोर्ट जज आहेत, त्यांना काही बनवलं नाही की वकिलांना मोटिवेट करायची गरज आहे अशातले भाग नाही. सेवानिवृत्तीचं लाईफ ते बेस्टपणे एन्जॉय करू शकतात. पण आमच्यातले एक वकील बंधू समजून त्यांनी स्वतः
टिफिन घेऊन त्या बारमध्ये येतात, हायकोर्ट बारमध्ये 3 वाजेपर्यंत बसतात, येईल त्या प्रत्येकाला मार्गदर्शन करतात. आमच्यातल्या काही तालुक्यातल्या मंडळींना धरून त्यांनी बेंच पुढे उभा केलं, काही बेल मंजूर सुद्धा झालेत त्यांच्यापैकी. मग काही तळमळ आहे तर ती कशासाठी, तर आपल्यातले लोक त्या ठिकाणी यायला पाहिजे. पहिला त्याच्यासाठी अजेंडा आहे की लँग्वेज फोबिया तिथून गेला पाहिजे. मी तर असं म्हणतो की आपल्याला माहिती आहे युपी बिहार राज्यामध्ये सुद्धा हायकोर्ट आहे. कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे लँग्वेज हायकोर्टची इंग्रजी आहे, पण त्याच्यामध्ये चेंजेस करून रिजनल लँग्वेज म्हणून जर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला असेल तर अल्टरनेटिव्ह लँग्वेज इंग्लिश म्हणून त्या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टच्या बेंचेसला अंतर्भूत करायला पाहिजे. हा आमचा मुद्दा आहे. का मराठी भाषेमध्ये सामर्थ्य नाही का, मराठी भाषेतला युक्तिवाद न्यायाधीशांना समजत नाही का, आणि मराठी भाषा एवढी प्रभावी नाही का की ते युक्तिवाद चांगले विद्वत्तापूर्ण जजमेंट डिलिव्हर करू शकेल. जर जिल्हा कोर्टापर्यंत मराठी भाषेतून चांगल्या प्रकारे न्यायदान होतं तर हायकोर्टमध्ये दिल्यानं बिघडणार काय. त्याच्यामुळे तो एक प्राथमिक अजेंडा आमचा त्या ठिकाणी असणार आहे. स्टायफल झाला. आता पुढचा महत्वाचा मुद्दा जो आहे, ज्याला मी धाडसानं या ठिकाणी माझ्या प्रचार सभेच्या अजेंड्यावरती मुद्दा घेतलेला आहे, ई फायलिंग. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, मी मुंबई उच्च न्यायालयाचा ई फायलिंग साठी कोल्हापूर जिल्ह्याचा मास्टर ट्रेनर म्हणून काम केलं. याच व्यासपीठावर आपण विविध सभा घेतल्या, विविध वेळी घेतल्या. जो फंड येत होता, खर्च होत नव्हता वकिलांच्या वरती, तो अक्षरशः लेदर बॅग पेनड्राईव्ह साठी सगळ्यासाठी आपण खर्च करायला घेतला आणि या ठिकाणी ट्रेनिंग घेतलं. पण किती संख्या होती हो, सभागृह भरत होतं, पण त्याची क्षमता सभागृहाची अजून जास्त होती. तरी सुद्धा काही लोक जे आता सभागृहात आहेत तेवढे तर असायचे. मग त्या ठिकाणी ट्रेनिंग घेऊन आपण जे बघितलं त्यातले धोके काहीतरी आपल्याकडे लक्षात आलं. त्याच वेळेला आम्ही हायकोर्टकडे ते नमूद केलेले आहेत. तर आज तुम्हाला मी सांगतो, त्या ई फायलिंग मधला सगळ्यात मोठा धोका जर आपण ओळखला असेल तर तो पाहावा आपण, रेकॉर्ड कुठं आहेत. ई फायलिंगचं रेकॉर्ड जे आहे हे दिवसेंदिवस वकिलांचं कार्यालय हे रेकॉर्ड रूम होत चाललंय. संपूर्ण ओरिजिनल रेकॉर्ड आम्ही घेतो, आभासी रेकॉर्ड स्कॅनिंग करून फाईल करतो आणि फाईल करत असताना ऑथेंटिकेशन आम्ही आमच्या मोबाईलवरून देतो, वकिलांच्या मोबाईलवरून देतो. म्हणजे लिगली कस्टडी जी कुणाची असते तर वकिलाची असते, आणि वकिलाच्या लिगल कस्टडीत पेपर कुणाकडे असतात तर पक्षकारच्या ताब्यात असतात. अहो उद्या तो पक्षकार पेपर घेऊन गेला, पुन्हा मागायला आला, माझे पेपर्स द्या, कुठून देणार आहे आपण, त्याला आठवत नसेल तर मग डिस्प्यूट होणार, आणि डिस्प्यूट झाला तर डिसिप्लिनरी कंप्लेंट होणार. मग हे वकिलांनी फेस करायचं का. तो वकील 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 म्हणजे कोण, ऑफिसर ऑफ द कोर्ट, न्याय व्यवस्थेचा घटक. न्याय व्यवस्था हे 4th पिलर ऑफ द डेमोक्रेसी. सगळं आहे, आम्ही खरंच घटक आहोत याच्याबद्दल शंका नाही. पण नेमकं आमचं अस्तित्व न्याय व्यवस्थेतलं काय आहे हे आपण जर जाणून घेत गेलो तर पक्षकारांना न्यायदान मिळवण्यासाठी त्यांची भूमिका न्यायालयाच्या समोर व्यक्त करण्यासाठी पक्षकाराचा आउटसोर्स म्हणून आपण काम करतो. याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरी कुठलीही भूमिका आहे असं मला वाटत नाही. कदाचित मी चुकीचं असेल पण मला जे वाटलं ते मी ठामपणे मांडलं. आणि जर आम्ही आउटसोर्स असेल, तुमच्याकडे ट्रेंड सगळे जर कर्मचारी असतील तर ही जबाबदारी आमच्यावरती का टाकता. याच्यामध्ये काय झालं, बार काउन्सिल ऑफ इंडिया सीजेआय जे आहेत देशाचे चीफ जस्टिस, सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस, त्यांनी एसी रूम मध्ये हा निर्णय घेतला. आणि बार काउन्सिलनी सीजेआय ना खुश करायसाठी म्हणून तो निर्णय ऍज इट इज लागू करायला अनुमोदन दिलं. आणि बार काउन्सिलला खुश करायचं म्हणून त्या ठिकाणी बार काउन्सिलला ई फायलिंग सेंटर्स जे आहेत ते बार काउन्सिलच्या ताब्यात दिले गेले. आता त्याच्यातून येणारं जे उत्पन्न आहे त्यातलं 15% उत्पन्न आपल्या बारला द्यायचं आणि बाकीचं उत्पन्न बार काउन्सिलकडे यायचं. आज तागायत 15% नाही, 15 रुपयाचं सुद्धा उत्पन्न कोल्हापूर जिल्हा बारकडे आलेलं नाही. माझ्या कार्यकालामध्ये मी वर्षभर मागणी केली. आमचे बार काउन्सिलर्स जे 6 जिल्ह्यातले होते सगळ्यांना सांगितलं, पण एकानेही त्याच्यामध्ये पाठपुरावा केला नाही. चौकशी करता हा फंड बार काउन्सिलकडे जातो का मध्येच गळती लागते, याबद्दल सुद्धा संशयास्पद भूमिका समोर आली. आता जर असं असेल तर वेर इज अकाउंटेबिलिटी, वेर इज ट्रान्सपरबिलिटी. कशासाठी हे ई फायलिंग सेंटर्स आहेत, तुम्ही खर्च केला. निर्मला सीतारामन मॅडम जे आहेत त्यांचं आपण व्हिडिओ ऐकला असेल, त्यांनी बजेटरी प्रोव्हिजन केली होती 750 कोटीची ई फायलिंग साठी. म्हणजे शासनानं ई फायलिंग साठी प्रचंड खर्च केला. आणि हा जो काही शासनाचा खर्च झाला त्याच्यातून ई फायलिंग सेंटर्स उभा झाले आणि बार काउन्सिलकडे त्याचा चार्ज दिला गेला जेणेकरून विवाद होऊ नयेत आणि ही सेंटर्स चालावी. परंतु याच्यात अजून मोठे धोके आहेत.
या ई फायलिंग मध्ये आमचे कित्येक वकील मित्र आहेत जे अजूनही संगणक प्रणाली सोबत फ्रेंडली नाहीये. अजूनही 15 ते 20 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करू शकतात असे वकील आपल्याकडे आहेत. यांना न्याय व्यवस्थेतून बाजूला सारायचं काम चालू आहे. तुम्हाला मी सांगतो, हे जे ई फायलिंगचं एक्झाम्पल आपल्याला दिलं जातं की ट्रेनिंग सेंटरच्या सुरुवातीला एक व्हिडिओ लावला जातो. रिबर्थ ऑफ ईगल. एक ईगल असतो, तो रिबर्थ होतो आणि निम्म आयुष्य जगतो. म्हणजे त्याचे चोच आकडलेले असते, पंख आकडलेले असतात, त्यांचं नख्या आकडलेले असतात. तो फोडून टाकतो, पण उपटून टाकतो किंवा नवीन पंख येतात पण तो उडून जातो. तसं वकिलीला तुम्ही आता एका मध्यावर आलेला आहे आणि तुम्हाला आता ई लर्न व्हायची गरज आहे. ई लर्न व्हा आणि पुढची वकिली करा, नाहीतर वकिली बंद करा. हे सांगायची गरज नाही, आपल्याला समजतं ना. ऍडव्हर्स कॉन्फरन्स इन्फ्लुअन्स आपण काढू शकतो. मग हे करणं हा या न्याय व्यवस्थेचा योग्य भाग आहे का? आज मला सांगा की कागद हातात घेऊन वकिलांना आर्ग्युमेंट केलं आणि टॅब हातात घेऊन आर्ग्युमेंट केलं, काय डिफरन्स आहे? ते ज्ञान तिथपर्यंत ट्रान्सफर होणं, युक्तिवाद त्या ठिकाणी पोहोचणं एवढंच आहे ना. मग हातात फाईल घेऊन काम केलं तर बिघडतं कुठं? मग याच्यासाठी उपाययोजना पण आहे. काय करायला पाहिजे? मी ई फायलिंगला ओपनली विरोध करत नाही. मी ई फायलिंगला एका दृष्टीनं सपोर्टच करतो, कारण ते म्हणजे मॉडर्नायझेशन ऍक्सेप्ट करायला पाहिजे. परंतु मॉडर्नायझेशन ऍक्सेप्ट करत असताना वर्तमानाचा विचार निश्चितपणाने केला जातो आणि तो केलेला गेला नाहीये. याच्यामध्ये काय आहे हे ई फायलिंग मध्ये? आमचे सिनियर्स आहेत यातून बाहेर फेकले जाणार आहे. आता मी तुम्हाला सांगतो, एक एक्झाम्पल देतो. चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट, म्हणजे प्रथम चीफ जस्टिस होते मुंबई उच्च न्यायालयाचे MC छागला. त्यांनी त्यांची ऑटोबायोग्राफी लिहिली. आता ऑटोबायोग्राफी वाचली असेल आपल्यातले बरेच जणांनी. रोजेस इन डिसेंबर या नावानं आहे. वकिलाच्या आयुष्याचं 2 ओळीमध्ये संपूर्ण त्यांनी वर्णन केलेलं आहे. ते त्या 2 ओळीचा कोट असा आहे, गॉड गेव अस मेमरीज विच माइट हॅव रोजेस इन डिसेंबर. ते देव आपल्याला अमर्याद बुद्धी देतो आणि बुद्धीचा गुलाब आयुष्याच्या संध्याकाळी फुलतो. दॅट्स वाय दे रिप्रेझेंटिंग मंथ डिसेंबर ऍज द लास्ट मंथ ऑफ द इयर. मग असं असेल तर आयुष्यभर वकिली केल्यानंतर आता या एजला त्यांच्याकडे सफिशियंट नॉलेज आहे किंवा आज कुठलं पुस्तक हातात देण्याची गरज आहे ते सिनियरना. कायदे पाठ झालीत किंवा आता फक्त त्यांना अपडेट्स बघून काम चालवता येतं, डिक्टेशन देता येतं, पण ते अनेबल झाले. नक्या काढून घेतल्यानंतर वाघाची जी अवस्था होईल ती आमच्या सिनियरांची करत आहे. हे व्हायला पाहिजे का? हे का थांबलं पाहिजे का नको? या सिनियरांना या ठिकाणी जर आपण प्रॅक्टिस मधून बाजूला काढलं तर न्यायाधीशांना मार्गदर्शन चांगल्या प्रकारे कोण करणार आणि विद्वत्तापूर्ण जजमेंट डिलिव्हर कशी होणार? नव्या जनरेशनला मार्गदर्शन कोण करणार? हे प्रश्न आपल्या समोर अनुत्तरित आहेत. याचा आपण विचार करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी जे आमचे थिंक टँक आहे, आम्ही बसून त्याच्याबद्दल अभ्यास पण केला, त्याचं इंटिमेशन पण पुढे केलं. तर ती ई फायलिंग बद्दलचा जो काय मुद्दा आहे तो थोडक्यात असा आहे की जी आउटसोर्सेस या ज्युडिशियरीने किंवा शासनाने जे कोर्टाच्या आवारामध्ये अपॉइंट केलेले आहे ती या न्याय व्यवस्थेनं स्वतःच्या अखत्यारीत घ्या. आमचे वकील जे आहेत ते सिंगल फाईल मध्ये ब्रीफ घेऊन येतील तुमच्याकडे, तिथं तुमच्याकडे रजिस्ट्रीमध्ये दाखल करतील. तुम्हाला ई फायलिंग करायचं किंवा आणखी कुठलंही फायलिंग करायचं आहे ते तुम्ही फायलिंग करून घ्या. त्यांना 200 रुपये मागताय ना, 500 रुपये दिले जातील. काय त्याचा खर्च डझंट मॅटर. पण ही तुमची जबाबदारी, तुम्ही घ्या. रजिस्टर ऑफिस मध्ये गेलं त्यांच्याकडे पण आउटसोर्स आहे. कोण स्कॅनिंग करतं? त्यांचे कर्मचारी स्कॅनिंग करतात, ते आउटसोर्स म्हणून नाही. मग हे आउटसोर्स न्याय व्यवस्थेच्या ताब्यात घ्या. आमचा प्रतिवादी येईल, तो सुद्धा सिंगल कॉपी मध्ये फाईल करेल, ते सुद्धा तुम्ही स्कॅनिंग करून ठेवा. पेपरलेस काम करायचं. वी आर रेडी फॉर पेपरलेस वर्क. पण हे रेकॉर्ड कुणी मेंटेन करायचं हे तुमच्या रजिस्ट्रीमध्ये मेंटेन करा. त्यातलं पुढचा धोका मी अजून सांगतो. आज आपण ही फायलिंगच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आहे, आपल्याला याचं गांभीर्य लक्षात नाही आलेलं. आज ही फायलिंगला डॉक्युमेंट्स आपण अपलोड केली, उद्या इव्हिडन्स स्टेज येणार आहे. आपण कुठल्याच ठिकाणी आहे, कुठल्या ट्रायल कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतो आणि ट्रायल कोर्टामध्ये प्रॅक्टिस करताना इव्हिडन्सची स्टेज अतिशय इम्पॉर्टंट असते. या इव्हिडन्स स्टेजच्या वेळेला हे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला परत कोर्टात जायचं आहे. परत त्या ठिकाणी इव्हिडन्स मध्ये ते डॉक्युमेंट्स प्रूव्ह झाल्यानंतर कोर्टाकडून एक्झिबिट टाकून घ्यायचं आहे, परत यायचं, पुन्हा स्कॅनिंग करून एक्झिबिटेड डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत. त्याशिवाय ती पुराव्यात वाचली जाणार नाही. मग ही प्रोसेस जी आहे तुमच्या रजिस्ट्री मधून तुम्हाला पाहिजे तेव्हा मागून घ्या आणि तुम्ही पाहिजे तसं त्याच्यावरती एक्झिबिशन करा. काय संबंध आहे आमचा? आमच्यावरती जबाबदारी कास्ट करू नका. तुमचे न्यायाधीश जे आहेत ते प्रचंड टॅलेंटेड आहेत, तज्ञ आहेत, त्यांना 2-2 लाख रुपये पगार आहेत, ते काम करतील. आमच्यातला सुद्धा जो ज्युनियर वर्ग आहे
जो संगणक फ्रेंडली आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे संगणकाच्या माध्यमातून काम करतील, पेपरलेस काम करतील. पण ज्या सिनियरना संगणक फ्रेंडली राहता येत नाही ते सिनियर्स जे आहेत ते सिनियर मात्र हातात घेऊन आर्ग्युमेंट करतील. मग याच्यात काय बिघडतं, काय बिघडतं का हो? तर यासाठी आता आपल्याला काम करायचं आहे आणि माझं म्हणणं आहे की ही जबाबदारी ही बार काउन्सिलरची आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी माझ्यासारख्या काम करणाऱ्या माणसाला संधी दिली तर कोल्हापूरचा एक चांगला आवाज म्हणून त्या ठिकाणी निश्चित घुमेल. मी तर म्हणतो की इथल्या छोट्याशा व्यासपीठावरून दिल्लीपर्यंत आपण आवाज पोहोचवू शकतो. दिल्लीमध्ये स्टायपंडची भूमिका मांडली जाऊ शकते तर ही फायलिंगची भूमिका का नाही मांडली जाऊ शकत? निश्चितपणे मांडली जाते. पण कोटेगिरीची जी काही बुद्धी आहे ती बाजूला ठेवून समाजासाठी काम करण्याची गरज आहे आणि ती कलम ज्याच्याकडे आहे त्याला तुम्ही निवडून देण्याची गरज आहे. आता पुढे म्हटलं ई फायलिंग झालं, ज्युनियरांना स्टायपंड झाला. माझ्या कार्यकालामध्ये तर अजून एक मी काम केलं होतं की सरफेसी या ठिकाणी कोर्ट कमिशनर नेमायचं काम कोर्टाकडे येत होतं आणि रिटायर्ड अधीक्षकांना कोर्ट कमिशनर नेमत होते आणि मग बरेच फ्रॉड्युलंट त्यात ऍक्टिव्हिटीज होत होत्या. आम्ही त्यावेळी कोर्टांशी समन्वय केला आणि आमच्या ज्युनियरना एक काम द्यावं, याद्या आपल्या बार कडून पाठवायची प्रोव्हिजन केलेली आहे. आज 20-20, 50-50, 100-100 लोकांची यादी जाते. रोटेशन प्रमाणे न्यायाधीश त्या ठिकाणी 10,000 पासून 25,000 पर्यंत त्या ठिकाणी त्या कामाच्या स्वरूपात ऑर्डर करतात. आज हे काम मिळालं ना आपल्याकडे, हे एक थोडस हजरजबाबीपणा जर आपण ठेवला तर ते काम येतं. आता याचप्रमाणे स्टायफंड फक्त ज्युनियरना दिला, 3 वर्षासाठी 20,000 किंवा 15,000 दिला तर प्रश्न सुटणार नाही. हाताला काम मिळायची गरज आहे. आपल्याला माहिती आहे हाताला काम मिळायचं म्हटलं तर काहीतरी या ठिकाणी नवीन यायला पाहिजे. हायकोर्ट आपल्याकडे आलं, हायकोर्ट आलं आणि हायकोर्ट येत असताना गवई साहेबांनी जाहीर व्यासपीठावरून सांगितलं की 3 महिने सुद्धा रेग्युलर बेंच करण्यासाठी पुरेसे आहे. का झालं नाही हो? हा सगळा कार्यक्रम तर बार काउन्सिलरनी हायजॅक केला. फक्त आम्हाला एकच म्हणायचं होतं की खंडपीठाचं स्वप्न बरेच दिवसापासून शांततेनं पूर्ण होतंय तर आम्ही कुणीही त्या ठिकाणी इव्हो केला नाही. करतात ते करा, त्याच्यात मोठेपणा आणि मागणीचा कुणाचाही संबंध नव्हता. तर जर तुम्ही हा कार्यक्रम हायजॅक करून हातात घेतलेला होता तर बार काउन्सिलरनी फक्त प्रिव्हिलेजेस एन्जॉय करायचेत का ड्युटी पण परफॉर्म करायचे हा विचार करायचा वेळ आलेली आहे. तुमची ड्युटी होती की रेग्युलर बेंच साठी प्रयत्न करायचे. तुम्ही काय प्रयत्न केले हे आमच्या समोर आलेले नाहीये. फक्त एक प्रयत्न तुमच्या लक्षात आले की कोल्हापूर बेंच बार असोसिएशन करायच्या ऐवजी दुसऱ्याच नावाने त्या ठिकाणी बार असोसिएशन स्थापन करण्यात तुम्ही 2-2 त्या ठिकाणी घटक तयार केले आणि तुम्ही आज त्या ठिकाणी या मताच्या देशासाठी मौन घेऊन चुकीच्या पद्धतीने घेतात. आज हा प्रचाराचा माझा मुद्दा नाही आहे, पण या गोष्टी तुम्हाला एप्रिल नंतर तुम्हाला याच्यासाठी सामोरं यायलाच पाहिजे. कृती समितीला एकत्र यावंच लागणार आहे, त्याशिवाय हे तेढ पण सुटणार नाही. तर अशा परिस्थितीमध्ये वकिलांच्या हाताला जर काम मिळायचं असेल तर आमचा अजून एक अजेंडा आहे की कोल्हापूर हा राज्याचा 7वा महसूल विभाग घोषित व्हायला पाहिजे. असं झालं तर कोल्हापूरमध्ये विविध आयुक्तालयाची 56 कार्यालय कोल्हापूरमध्ये स्थापन होऊ शकते. यासाठी कोल्हापूर फर्स्ट फाउंडेशनची आम्ही स्थापना तर केलेलीच आहे. कोल्हापुरातल्या सगळ्या प्रभावी संघटना एकत्र घेऊन सुरेश प्रभू साहेबांच्या अध्यक्षतेखाली मी व्हाईस चेअरमन आहे. आमचं काम चालूच आहे. पण त्याच्या बरोबरीनं आपल्या संघटनाच्या माध्यमातून जर काम केलं तर ते फास्ट होऊ शकतं आणि ते काम आपल्यासाठी का महत्वाचं आहे तर अर्धन्यायिक प्रकरणांची सुनावणी जी आहे त्याची अपेलेट अथॉरिटी जी आहे ती पुण्यामध्ये आहे. आपण पुणे विभागामध्ये समाविष्ट आहे. जोपर्यंत आपला विभाग होत नाही तोपर्यंत ही सगळी कार्यालय इकडे येत नाही. आणि अर्धन्यायिक प्रकरणांच्या सुनावणीसाठी सांगली, सातारा, कोल्हापूर प्रत्येक दिवसाचा एक वार, आठवड्यातले 4 दिवस फक्त आपण ते कोर्ट तिथं पुण्याच्या ठिकाणी चालू होतो. मग जर जिल्ह्याच्या ठिकाणी आयुक्तालय अपॉइंट केला की एक आयुक्ताची डेप्युटी कमिशनरची जरी अपॉइंटमेंट केली अर्धन्यायिक प्रकरणांच्या सुनावणीसाठी तर माझ्या माहितीनुसार आर्म लायसन्सचे अपील असतील, आरटीएस असतील किंवा डेप्युटी डायरेक्टर लँड रेकॉर्डची कामं असतील इथं होतील. पूर्वी कॅम्प येत होतं, आता पण येत नाही. पुण्यामध्ये गेलं तर पक्षकाराला वकिलाची फी परवडते, किती असेल ती द्यायची त्याची मानसिकता असते, पण येण्या जाण्याचा जो खर्च आहे तो मात्र त्या पक्षकाराला परवडत नाही, तो हातबल असतो. मग याच्यासाठी नेमकं आपण काम करायचं का नाही तर हे सुद्धा काम या ठिकाणी या अजेंड्यावरनं केलं पाहिजे. आता ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्टच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर परवाच काही घटना आपल्या समोर घडलेल्या आहेत आणि या घडलेल्या घटनेचं जर बघितलं तर त्याची गरज आहे आपल्या समोर आलेली आहे. मी या मागच्या कार्यकालामध्ये एकनाथजी शिंदेचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत मैत्रीपूर्ण रिलेशन झाले आणि मी त्यांच्याशी कम्युनिकेशन केलं होतं. त्यानंतर त्यांचा एकदा फोन आला
की खोतसाहेब आमच्या सरकारनं दिलेला शब्द पाळा, प्रोटेक्शन ऍक्टचं बिल विधेयक मांडलं गेलेलं आहे आणि प्रोटेक्शन ऍक्ट होईल तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवलेला आहे. व्हॉट्सअपवरती तो शेअर केला होता ग्रुपला पण. त्याच्यामध्ये बघून मी भाष्य करतो. आता त्याच्यातलं जर बघितलं तर एकच कंडिशन होती की वकिलांना केस दाखल केली साबित नाही झाली तर वकिलाला 3 वर्ष शिक्षेची तरतूद. ही कशासाठी केली म्हटलं? हे आयपीसी मध्ये 302 चे कंप्लेंट होते, डिसिट फ्रॉड अँड डिसिटचे होते, अगदीच ग्रीवियस ऍक्टचे होते. इथं शिक्षा होते का फिर्यादीला आरोपी निर्दोष सुटला म्हणून? तर इथं का जर मॅलिशियस प्रॉसिक्युशन होत असेल तर सेपरेट प्रोव्हिजन आयपीसी मध्ये आहे जी युनिव्हर्सली ऍप्लिकेबल टू ऑल लॉज आहे. मग तुम्ही ही प्रोव्हिजन कसं करता? तुम्हाला काही द्यायचं नाही, तुमच्या सरकारला हातावर देऊन कोपऱ्यात मारायची संधी घ्यायची असेल तर मग आम्हाला आमचा नाही आहे, आम्ही म्हणणार नाही तुम्ही काम केलं. तुम्ही काम करायचं असेल मग त्यानंतर मात्र एक घटना माझ्या आता कानावरती आली की ते जे 2025 ला मांडलेलं बिल आहे ते शासनाने विड्रॉ केलेलं आहे आणि कदाचित नवीन अमेंडमेंट सहित बिल पुन्हा याच्यामध्ये विधेयक लोकसभेमध्ये येणार आहे. आता या सगळ्या गोष्टी झाल्या. काही घटना काल सावंतवाडीमध्ये घडलेल्या आहेत. सर तर त्यांच्या याच्यामध्ये सांगतील, मी काय त्या गोष्टीवरती जास्त भाष्य करणार नाही, सरांना ज्या वैयक्तिक माहिती आहे. पण दुसऱ्या गोष्ट आता एक सांगायची म्हटलं तर शेवटच मी सांगतो, पण हा काय लास्ट नाही आहे. आता आज आपण न्यायव्यवस्थेत काम करतो बघता, ज्युनियर जजेस आलेले आहेत, 40-50 वर्षे प्रॅक्टिस झालेला वकील त्यांच्या समोर जातो, आर्ग्युमेंट करतो. वकिलाचं काम काय शिकवणंच आहे ना, त्यांना काही शिकवणीच्या स्वरात सांगायला गेलं की त्यांना राग येतो. असा राग येतो आणि मग इगो करतात आणि इगो सॅटिस्फाय करण्याच्या पाठीमागे लागतात. आता सॅटिस्फॅक्शन ऑफ इगो जो आहे हा करप्शन पेक्षा कमी आहे का? मी तर म्हणतो याला मॉडर्न ट्रेंड ऑफ करप्शन म्हणून त्याच्यामध्ये अंतर्भाव करायला पाहिजे आणि असं सुद्धा काम बार काउन्सिलच्या वतीने झालं पाहिजे. इगो सॅटिस्फाय करत असताना एखादा सिनियर वकील जर नडला तर त्याच्या पक्षकाराचं काम करेक्ट कार्यक्रम केला होतो. आणि कुणाला शिक्षा देता तुम्ही? पक्षकारांना. मग या अशा गोष्टी ज्या आहेत त्या होता कामा नयेत आणि याच्यासाठी चांगल्या गोष्टी अशा घडल्या पाहिजेत. आता शेवटी मतपत्रिकेबाबत एक नुकतंच आपल्याला नोटिफिकेशन आलेलं आहे 14 तारखेला. हाऊ टू वोट, मतदान कसं करायचं याच्याबद्दल आलं. मतदानाचं जर ते स्वरूप बघितलं तर टोटल 23 प्रेफरन्सेस द्यायचे आहेत. 2 जागा व्हेकंट आहेत. 23 प्रेफरन्सेस देत असताना त्याच्यामध्ये महिला आहेत, जेंट्स आहेत. कुणालाही इरिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर तुम्ही मतदान करायचं आहे. महिलेला करा, पुरुषाला करा, कुणालाही करा, पण 1 ते 23 हाच क्रम ठेवायचा आहे. महिलेला 1, पुरुषाला 1 असं जर तुम्ही मतदान केलं तर मतपत्रिका अवैध होणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही सुज्ञपणानं मत द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही मत देताना पेनानं 1 अंक करा इंग्रजीमधून किंवा ONE1 करा आणि सो ऑन पुढे तुम्ही मतदान त्या ह्याच्यामध्ये करू शकता. मिनिमम प्रेफरन्सेस जे आहेत ते तुम्ही 5 कंपल्सरी द्यायचे. त्याच्यामुळे त्या बाबतीत सुद्धा आपण जागरूक होणं गरजेचं आहे. आता बऱ्याच गोष्टी आहेत. मी याच व्यासपीठावरून सर्व वकील बंधू भगिनींना सांगू इच्छितो की सगळ्यात शेवटी मी प्रचार चालू केला नलवडे साहेबांच्या भक्कम पाठिंब्यामुळे आणि आशीर्वादामुळे. मी प्रचारात सगळ्या जिल्ह्याचा दौरा पूर्ण करून आलो. ते कोल्हापूरमध्ये मला म्हणावं तसं लक्ष देता आलं नाही. वैयक्तिक भेटी घेणं गरजेचं आहे, त्या माझ्याकडून झालेले नाही. राहिलेल्या पिरियडमध्ये मी प्रत्येकापर्यंत माझ्या पद्धतीनं कोणत्या सोशल मीडिया असेल, टेलिफोन असेल ना तर प्रत्यक्ष भेटीतनं पोहोचण्याचा प्रयत्न करतो. पण हा आवाका इतका मोठा आहे की समजा जर नाही पोहोचू शकलो तर हीच माझी भेट समजून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मतदान करावं आणि इरिस्पेक्टिव्ह ऑफ इगो ते मतदान व्हावं. कारण या ठिकाणी काम कोणी करायचं, कुणाला मतदान करायचं, कसा करायचं हा सर्वस्वी आपला निर्णय. आता मतदान करण्याची जी प्रक्रिया आहे त्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर मी इतकंच म्हणेन, नेपोटिझमला जर तुम्हाला मतदान करायचं असेल तर त्या नेपोटिझमच्या व्याख्येमध्ये मी येत नाही. कारण माझा कार्यकाल संपला त्यावेळी फायनल रिप्रेझेंटेशन 29 मार्चला चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट सोबत मांडलेलं होतं आणि धाडसानं सोर्स ऑफ अवर रिप्रेझेंटेशन म्हणून मोहित यांच्या रिपोर्टचा पण रेफरन्स दिला होता. त्यानंतर अवघ्या 3 महिन्यानंतर उद्घाटन झाले. मार्च मध्येच मला निरोप आला होता गवळी साहेबांच्याकडून जस्टिस सुरेंद्र तावडेंच्या माध्यमातून की 15 ऑगस्ट साहेबांनी मुहूर्त धरलाय आणि आगळीक काय होणार नाही की दक्षता घ्या, आंदोलनाचा टेम्पो हा डेडलाईन ठेवून चालू करा. मग जर त्या ठिकाणी मला पाहिजे होतं तर मी त्या ठिकाणी आग्रही एक्सटेन्शन साठी मागितलं असतं. एक्सटेन्शन काय आपल्या हातातली गोष्ट नसती, पण मी निवडणुकीला उभा जरी राहिलो असतो तर तुम्ही मला मताधिक्य देऊन नक्कीच त्या ठिकाणी पुन्हा काम करण्याची संधी दिली असते.
पण नेपोटिझमला विरोध आहे माझा. एकदा काम झालं की पद सोडलं पाहिजे, नवीन चेहऱ्याला संधी मिळाली पाहिजे, म्हणून आम्ही सर सोडलं आणि आमच्या गुडविलवरती, आमच्या त्या कामावरती किंवा जमलेल्या युनिटीवरती पुन्हा VR साहेबांना आपण त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. आता या अशा सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यातून आता मतदान करताना आपण बुद्धिजीवी वकील वर्गातील आहोत. कसं मतदान करायचं, कुणाला करायचं मी आपल्याला सांगायची गरज नाही, पण मतदान करत असताना नेपोटिझमला करत असेल तर ते चुकीचं राहील. आता दुसरा वर्ग त्या ठिकाणी असं येतो की माझी काहीतरी अंतिम इच्छा आहे आणि मी निवडणुकीला उभा राहतोय, माझं तर एज संपत आलं, म्हणून जर मतदान करायचं असेल तर फॅटर्निटीचा विचार करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आयुष्यभर वकिली केली, आता मी वकिली सोडून समाजासाठी काम करणार आहे, आता मला महत्वाकांक्षेसाठी पद पाहिजे, याही कॅटेगरीमध्ये मी तुमच्या येत नाही. जर काम आणि काम करायचं ही कॅटेगरी जर ठरवणार असेल तर मग सर्जेराव खोत याच्याशिवाय पर्याय नाही. जर ज्या आपलं जे काय वरच्या पसंतीचं मत आहे, प्रथम पसंतीचं मत आहे, ते तुम्ही, माझा अनुक्रमणिक नंबर 70 आहे, त्याला तुमचं मतदान करावं आणि जास्तीत जास्त मताधिक्याने तिथे जर मला पोहोचवलं तर मी या सभागृहामध्ये आपल्याला खात्रीनं आश्वासित करू इच्छितो की कोणत्याही प्रकारे आपलं मत वाया जाणार नाही, याची मात्र मी निश्चितपणानं खात्री देतो. आता बरंच मोठं त्या ठिकाणी माझं जे काय भाषण होतं ते आपण ऐकलेलं आहे. खरं तर बोलल्याशिवाय विषय आपल्यापर्यंत पोहोचणार नाही आणि सांगितल्याशिवाय या गोष्टी समोर येणार नाहीत, म्हणून या सगळ्या गोष्टी विषद करायला भाग पडलं आणि आपण शांततेनं ऐकून घेतलं त्या व्यासपीठावर, त्यासाठी सर्वांना धन्यवाद. आणि आदरणीय नलवडे साहेबांना सुद्धा आपण ऐकायचंय, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्पीच. असं माणूस आणि मुलांनो करू नका.
महिला निवडून यायला पाहिजे, महिला निवडून यायला पाहिजे. तुमच्यावर यावेळी अन्याय झाला, मी सांगतो. अन्याय कसा झाला? फक्त किती 5 महिला ना, 23 जागा आणि त्यातल्या फक्त 5 महिला. अरे मी म्हणतो सगळ्यांनी आम्ही ठरवलं आणि सगळ्यांनी महिलांना मतदान केलं. 23 का नाही? तो 23 का नाही? भेदभाव मिटवण्यासाठी महिलांची तयार कंडक्टचा सगळा मी काय काय करतो, कोड ऑफ कंडक्ट चा अनुषंगानं मी बोलणार आहे. वकिलांना फक्त आपला स्वतःचा विचार करायचं बंद करा. आता कोड ऑफ कंडक्ट वगैरे ज्यामध्ये ना मी सगळं वाचलं. ह्या उमेदवारांनी सध्याच्या बार काउन्सिलच्या उमेदवाराच्या विरुद्ध बोलायचं नाही, आहे लिहिलेलं आहे, असं लिहिलेलं आहे. मला एक लोकसभेचा प्रसंग आठवला. आपल्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला त्यांच्या विरुद्ध ठराव आहे ना, अविश्वासाचा ठराव. मोहिया मित्रा कोण? तृणमूल खासदार. बघताय तुम्ही ना, मी अगदी प्रचंड त्यांचा फॅन मोहिया मित्रांचा. तर त्या बोलायला उभा राहिल्या आणि त्यांनी टीका सुरू केली. तर त्यावेळी चेअरवर बसलेले जे तात्पुरत्याचे अध्यक्ष असतात ते म्हणले की बाबा तुम्ही बोलायचं नाही, अध्यक्षांच्या पदाचा गरिमा राखला पाहिजे. मोहिया मित्रा काय म्हणल्या? ज्यांच्या विरुद्ध आम्ही अविश्वास आणलाय त्यांच्यावर आमचा अविश्वास काय ते तरी सांगायला पाहिजे की नाही? तीच कारण आहे. अरे कसला कोड ऑफ कंडक्ट आणि काय करायला तुम्ही? हा, ते काय बरोबर नाही. पण ह्या गोष्टी का व्हायला लागल्या हे सगळं तुम्ही लक्षात घ्या. एकदा खुर्चीवर बसलं तर नाही उठूच वाटत नाही. काय काय मिळतं कोणाला माहिती? हा, खरंच आहे. का उठूस वाटत नाही? त्याचा दुसरा पैलू मी प्रसंग सांगणार आहे तुम्हाला. तिथे डिक्टेटरशिप, हुकुमशाही सुरू झाली. मी म्हणेल तसं वागायचं तुम्ही. नाही वागलं तर तुमची सनद चालवतो, तुमची सनद चालवतो, तुमची डील लावतो. अरे खोट्या कंप्लेंट का मॅन्युफॅक्चर करता येत नाहीत का? बिचारे वकील आपले घाबरून असतात. ती दडपशाही परवा मी काल सावंतवाडीत मी बघितली, त्याबद्दल मी वेगळं बोलतो. पण लोकशाही काय आहे की नाही? प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे की नाही? अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही? अरे जरूर आहे हो, बोलायला पाहिजे. तिथं काहीतरी परवा कोणतरी उमेदवार आले होते, अण्णासाहेब पाटील. काय अण्णाराव पाटील? तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, त्यांनी इचलकरंजीत एक भाषण केलं. तुमच्या विरुद्ध जरी उमेदवार असले आणि ते जरी सिटिंग जरी असले तर ते भाषण अवश्य बघा. इचलकरंजीचं भाषण आपल्या याच्यावर आहे, जरूर बघा. अगदी एपिस्टिन फाईल माहिती ना तुम्हाला? हा, अंतर्गत सगळी माहिती आहे. त्यातली किमान 2 पानं तर त्यांनी वाचलेत का? हा, तर ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे हो, बोललं पाहिजे. देशाचा आपला क्रमांक माहिती आहे 184 देशांची ज्यावेळी गणना केली आणि व्यक्ती स्वातंत्र्य किती आहे आणि डेमोक्रेसी कुठपर्यंत आहे, आपला नंबर किती लागला माहिती आहे का? 100. आपण 100व्या जागी आहे. व्यक्ती स्वातंत्र्य आपल्याकडे नाही. अरे जगातल्या सगळ्या मोठ्या लोकशाही देश, 140 कोटी आपली लोकसंख्या आणि आपल्याकडं अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. किती दुर्दैव आहे. या गोष्टीकडे कोणी बघायचं? तुम्ही बघायला पाहिजे, वकिलांनी बघायला पाहिजे. आणि ही सुरुवात आणि वरपासून खालीपर्यंत आलंय. बार असोसिएशन पर्यंत आलंय, बार काउन्सिल पर्यंत आलंय. विरोधी बोलायचं नाही, विरोधी बोलायचं नाही. आणि मग काय बोलायचं? मी बोलल ते सगळं ऐकत राहायचं. तुम्ही जे जे कराल ते गप्प बसत राहायचं, बघत राहायचं का? असं होता कामा आहे. म्हणून आपल्याला बदल पाहिजे. आता सावंतवाडीचा एक प्रसंग कालचा सांगतो. मी तुम्हाला एक सांगतो, मला अजिबात अपमान झाल्यासारखं वाटत नाही, पण तुम्ही सगळ्यांनी ऐकायचं. कशासाठी ऐकायचं आहे? दडपशाही कुणाच्या विरुद्ध येऊ शकते. ते नलवडे असले तरी सुद्धा. मग तुम्ही यंगस्टर्स, तुमचा काय मी विचारच करू शकत नाही, एवढं होऊ शकतं. तर 3-4 दिवसापूर्वी मला एक आमंत्रण आलं की सावंतवाडीला आपल्याला एक कार्यक्रम घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्ही उपस्थित राहा, काय बोलायला.
तुम्हाला माहिती आहे मी सगळीकडे जातो, विशेषतः या तरुणांसाठी जातो, तरुणांना सांगायला, त्यांना मार्गदर्शन करायला, त्यांना हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करायला या हे सांगायला मी सगळीकडे जातो, स्वखर्चाने जातो, कुणाचे पैसे मी घेत नाही. का घेत नाही? बांधिलकी नाही पाहिजे. उद्या बिहार पाटलांनी मला पैसे बोलवलं, त्यांच्याविरुद्ध बोलू शकेल का मी? नाही. म्हणून मी बांधिलकी कुणाची घेत नाही, स्वतःच्या पैशाने मी सगळीकडे फिरतो. तर तो कार्यक्रम कधी होता माहिती का? काल होता. तर आपल्याला तुम्हाला माहिती आहे हायकोर्टच्या बार असोसिएशनच्या साईट्स आहेत ना, त्या 6 जिल्ह्याच्या साईट्सवर त्यांनी काय छापलं की ह्या फंक्शनला परवानगी सावंतवाडी बार असोसिएशननं नाकारली आहे. लक्षात आलं? तेवढं करून थांबले नाही, मला धमकीचे फोन, तिथं मारामारी होणार आहे. अरे कुणाला फोन? अरे कोल्हापुरी आहे मी, मारामारी होणार आहे म्हणलं मी तर आता सगळी तयारी बांधूनच ठेवलं, सगळं जायचंच म्हणलं, आता नाही थांबायचं. हा तर गेलो, सावंतवाडीला पोहोचलो. सुदैवानं एक मित्र माझा मालदार साहेब, त्यांना घेऊन गेलो. त्यांचं नाव सांगतो, त्याचं कारण पुढे मी सांगतो. आणखी तिथे पोहोचल्यानंतर आम्हाला कळलं की माझ्याबरोबर एक आणखीन सरोते नावाचे एक वकील आहेत, त्यांनाही बोलवलं होतं. आमच्या दोघांचा कार्यक्रम होता आणि आम्ही थोडस प्रबोधनपर बोलणार होतो. तर सरोते म्हणले मला पोलीस स्टेशनची नोटीस आली या कार्यक्रमाबद्दल, बार असोसिएशननं तक्रार केली पोलिसात, असा असा कार्यक्रम आहे, ते दोघं बोलणार आहे आणि दंगा होण्याचा संभव आहे, मारामारी होण्याची संभव आहे. लक्षात आलं? आता सावंतवाडीला कोण कोण आहे तुम्ही लक्षात घ्या. हा आणि सावंतवाडीचे आमदार मंत्री यांच्यासाठी काम कोण करणारे आहेत तेही तुम्ही लक्षात घ्या, विचार करा. समजते ना? सांगायला पाहिजे, अरे विचार करा. तर तिकडून त्यांना पोलिसांना फोन केला होता, कसंही करून ह्या लोकांना, ह्या दोघांना म्हणजे आपल्या कोर्टाच्या कॅम्पसमध्ये येऊ द्यायचं नाही. मी म्हणलं अरे आपण जाणारच आहे, पब्लिक प्लेस आहे, एक बार असोसिएशननं दार बंद केलं, ठीक आहे, बाहेर उभं राहू आपण, 4 वकील मला भेटतील, त्यांच्याशी मी संवाद साधे आणि येऊ आपण. ते म्हणजे पोलिसांनी ताबडतोब बोलवलं. म्हणलं त्यांना बोलवलं होतं, चला म्हणलं त्यांना तुम्ही. ते गाडीने पुढे गेले. एक 400 फूट अंतरावर एक मोकळी जागा होती, तिथं मी गाडी थांबवली, तिथं बसलो, गाडीत बसलो. गाडीत बसल्यानंतर एक 5-1 मिनिटांनी ते वकील सर्व काम करणारे आले. साहेब तुम्हाला पण पोलिसांनी बोलवल्या, पोलीस स्टेशन मध्ये मला बोलवलं आहे. आता मी तर कोल्हापुरी माणूस, गेलो लगेच. गेलो, तिथं कोण कोण बसलं होतं? सावंतवाडी बार असोसिएशनचे अध्यक्ष, तिथले पदाधिकारी. कुणी पाठवले होते? लक्षात आलं? त्यांनी पाठवले होते, ते सगळे बसले होते. आणि बसल्यानंतर ते मी गेल्याला काय केलं असेल, तिथले ते अध्यक्ष, त्यांचे मी कॉंग्रॅच्युलेशन साहेब म्हणलं. अरे तुम्ही मला इथं आणलंय म्हणलं, तुम्ही तुमचं अभिनंदन करणं थोडं आहे का म्हणलं, बरोबर चांगली गोष्ट केली म्हणलं. तुम्ही तुमच्या बॉस सुद्धा अभिनंदन केले, मी त्यांना सांगा. तुमच्या लक्षात आलं? बॉस सुद्धा मी अभिनंदन करतो, चांगलं केलं. मग ते फौजदार म्हणले बसा. बसलो. बोला साहेब म्हणलं, काय आदेश आहे? मी आपल्या नेहमीच्या आवाजात, काय आदेश आहे? मला तुम्ही काही लेखी दिलेलं नाही, तरी स्वामी लेखी मागत नाही म्हणलं. तुमचा काय आदेश आहे थोडं मला सांगा. नाही हो, नाही काय आदेश नाही, काही नाही. असं कसं म्हणलं? तुम्ही तर मला आज बोलवून घेतलंय, काहीतरी आदेश तुम्ही द्यायला पाहिजे ना मला. आज का बोलवून घेतलं तुम्ही? नाही, बार असोसिएशनची तक्रार आहे. काही तक्रार असली म्हणलं, मी त्या कोर्टाच्या प्रिमायसिस मध्ये मी जाणार, कारण ती पब्लिक प्लेस आहे, मला कुणीही अडवू शकत नाही, मी आज जाणार. तुम्हाला मला डिटेन्शन करायचंय का? हे शब्द वापरले मी, तिथं आहे मालदार. तुम्हाला मला डिटेन्शन करायचंय का? मी माझे कपडे घेऊन आलोय. ह्या गोष्टी कुठेपर्यंत जातील हा याची मला काही कल्पना नाही, पण जाऊ शकतील अशी मला वाटत होतं. सगळ्या तयारीने मी आलो. मी डिटेन्शन करायचं असेल तर मला आता डिटेन्शन करा, मी विरोध करत नाही असं त्यांना म्हणलं. आणि म्हणलं मी जाणार आहे कोर्टाच्या आवारामध्ये, मी जाणार आहे. तिथं जे जे वकील भेटतील त्यांना मी, मालदार साहेब मी गाडीतच बसावं म्हणलं,
मी जातो, त्या बिचाराला माझ्यासाठी का त्रास. मालदार साहेब काय म्हणजे माहितीये का, साहेब तुम्हाला सोडून जाणार नाही का तुम्ही, असं म्हणले. हे आज मला स्वतःची गॅरंटी नाही की माझ्या समोर जे होते ना, माझे जे मित्र जवळचे होते, त्यातला एक तरी मित्र असा म्हणला असता का, मला आज गॅरंटी नाही. पण हा माणूस असं म्हणला आणि माझ्या बरोबर पोलीस स्टेशन मध्ये आला. अशी माणसं आपल्या कोल्हापुरात आहेत, आहे की नाही. अरे असं पाहिजे, अशी मैत्री पाहिजे, लक्षात का. अरे आपण कोल्हापुरी आहे, मी झालो नाही हे काही विशेष नाही, काय होणार काय नाही त्याचं मी कधी फिकीर करतो. पण तो माणूस काही कारण नसताना तिथं आला. तुम्हाला आपलं गुपित सांगतो, हे काही झालं असतं का नाही तर मी काय करणार म्हणजे गाडीची किल्ली त्यांची देणार होतो, मी गाडी घेऊन आहो. आज त्यांना सांगतो, त्यांना जाताना सांगितलं नव्हतं असं होऊ शकतं म्हणून, तरी बिचारे मित्र माझ्या बरोबर आले होते. असे मित्र असावे, मुद्दाम सांगतो तुम्हाला. तर हे सगळं झाल्यानंतर गेलो, कुठे गेलो आम्ही, कोर्टाच्या कॅम्पस मध्ये गेलो. कोर्टाच्या कॅम्पस मध्ये त्यांनी काय केलं माहितीये, बार रूम बंद करून टाकली. जे जे वकील येते त्याचे आत घ्यायचे, बार रूम बंद करून टाकायचे. अरे काय पोरखेळ आहे, किती पोरखेळ आहे हो हा काय. आणि मी मग बाहेरच्या काही वकिलांशी बोललो, तर ते म्हणले, त्यांना म्हणले काय बरोबर नाही, लोकशाही वगैरे वगैरे. लोकशाही बद्दल त्यांनी काय कॉमेंट केलं माहितीये का, लोकशाही वगैरे साहेब म्हणताय तुम्ही, तर कोल्हापुरात तर तुम्ही पांढऱ्या रस्त्यात तांबड्या रस्त्यात लोकशाही बुडवून बुडवून मारायला लागले हो. मारायला लागले नाही, मारायला लागले का, आहे का, सत्य आहे का, नाहीये, सत्य नाही. अरे लोकशाही पांढऱ्या रस्त्यात तांबड्या रस्त्यात बुडवून बुडवून मारायला लागले आपण, मारायला लागले नाही हा. अरे काय हे, त्यांनी म्हणले, मी नाकारलं नाही, म्हणलं सत्य आहे, मला त्याची लाज वाटते म्हणलं, मला अशा लोकांची लाज वाटते. काही लोक असे कसे आहेत माहितीये का, एकीकडे आता उदाहरणार्थ एक तुम्ही त्याच्याकडे जेवायला गेले का नाही, अरे मी म्हणलं का रे, म्हणजे काय काय बोलतात ते ऐकायला जाते. दुसरीकडे गेल्यावर नाही, तो माझा कॉलेजचा मित्र होता, तोच माणूस हा. तिसऱ्यांदा गेल्यावर नाही, त्यांनी जरा मला मदत केली होती जायला पाहिजे. अरे 3 जेवण 4 जेवण, अरे काय चाललंय हा. आता काहीतरी ह्याच्यावर तुमच्या आहे ग्रुपवर आहे बघा, त्यात सगळे येतात. मी कुणाला सोडत नाही, कुणाला सोडत नाही मी, सगळे येतात. म्हणजे नॉमिनेशन फॉर्म भरण्याच्या अगोदर सुद्धा ज्यांनी दिली ते सुद्धा येतात, नॉमिनेशन फॉर्म नंतर ज्यांनी दिले ते पण येतात. आज का उद्या कुणाची आहे असा पार्टी आहे, आले का हा. आता जर अशा पार्टीवरून एक आणखीन एक पॉईंट पूर्ण करून देतो. एक कोड ऑफ कंडक्ट मध्ये मी एक वाचलं की जर काही कोड ऑफ कंडक्टचा ब्रीच झाला तर त्याची तक्रार कोणाकडे करायची, बार असोसिएशनच्या अध्यक्षांच्याकडे करायची. का, ही सपोज टू बी इंडिपेंडंट, त्यांनी स्वतंत्र असलं पाहिजे. म्हणून तक्रार कोणाकडे करायची, बार असोसिएशनच्या अध्यक्षांच्याकडे करायची. आपले बार असोसिएशनचे अध्यक्ष कोणावर फिरतात माहिती आहे तुम्हाला. आता इट इज अ ब्रीच ऑफ कोड ऑफ कंडक्ट आहे ना, ब्रीच ऑफ कोड ऑफ कंडक्ट आहे. तक्रार आपण यांच्याकडे करायची का, कोणाची करायची, त्यांचीच करायची का, सांगा मला. अरे कसं असं वागून चालेल आपल्याला, नाही चालणार. थोडा तरी फेअरनेस पाहिजे. दुसरं मग अशी सांगता सांगता विसरलो, कोणतरी अण्णाप्पा पाटील आले ना, अण्णाराव पाटील. खरोखर त्यांचं भाषण मला आवडलं हा, तुम्हाला पण आवडलं, खरोखर चांगले बोलले. तर तो माणूस तिथं आला होता, त्यांना असंच बोलायचं होतं, वकिलांशी संवाद साधायचा होता. नाही, असं देणार नाही. अरे काय लोकशाही आहे की आपली, लोकशाही आहे हा. काही लोकांनी काही काही ग्रुपमध्ये जाऊन त्यांना, मग ग्रुपमध्ये जाऊन त्यांना म्हणजे खडके आहेत का, खडके वगैरे यांचे नाव मला चांगले आहे ऐकायला मिळाली. त्यांनी त्यांना ग्रुपमध्ये त्यांनी जागा दिली. कोण बोलला, व्हेरी गुड. सत्य शोधक समाजाची स्थापना झाली ना, त्यालाही जागा दिली. 2 विरुद्ध टोक, दोघांनाही शाहू महाराजांनी जागा दिली. अरे असं कोल्हापूर आहे रे आपलं, असं कोल्हापूर आहे. कितीही वेगवेगळ्या विचाराचे लोक येतील,
बोलतील ऐका ना रे, तुम्हाला पटते ते घ्या, नाही पटते ते सोडा, पण माझ्या कोल्हापूरची बदनामी करू नका रे, करू नका. तर हे मला काही आवडले नाही मत. तर काही लोक असतात जागरूक आहेत, तर मी तिकडे जाऊन काय एपिस्टेन फाईल माहिती आहे तुम्हाला? एपिस्टेन फाईल सगळ्यांना माहिती आहे. तर मी काय एपिस्टेन फाईल घेऊन गेलो होतो तिकडं, त्यातले कागद वाचणार होतो. ही सगळी फाईल माझ्या इथं आहे, लिहिलेलं नाही. सगळ्यांचं मला सगळं माहिती आहे, सगळी माहिती. त्यांच्यात तिथं काय काय बोलणं झालं ते सगळं कळतं. आपल्या इथं सुद्धा जे जे उमेदवार आहेत त्यांचे काय स्ट्रॅटेजी आहेत ते सगळं मला माहित असतं, सगळं माहित असतं. पण मी आपलं चूप राहतो. अरे काय ते मेरिट काय 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 म्हणण्यात, मी आपलं गप्प राहतो. कारण शेवटी काय माहितीये तुला, दगडापेक्षा वीट मऊ, एवढं लक्षात ठेवायचं. कॅन्डिडेट मध्ये एक जे काय प्रस्थापित आहेत त्यांना तुम्ही घरी पाठवलं पाहिजे, प्रस्थापितांना. त्याचं कारण काय, सावंतवाडीचा इन्सिडेंट आहे ना, आमच्या खेरीजी दुसऱ्या कोणी येता कामा नये. तिथं सो तुम्ही असंच करायला, अरे काय चाललंय. आणि प्रस्थापित तुमच्या प्रगतीमध्ये कशा आडवे येतात सांगतो. वराळे साहेब सुप्रीम कोर्ट जज आहेत, माहित आहे सगळ्यांना, माहित आहे सगळ्यांना. तिथे देसाई साहेब आपले एक अध्यक्ष होते, थोडेसे झालेले होते का. त्यांच्या काळामध्ये वराळे साहेब कोल्हापूरला आले. वराळे साहेबांचे आम्ही एकत्र काम केलं, ओळख, मी गेलो भेटायला. ते सगळे होते, बार काउन्सिल मेंबर, कोण आणखी तुमचे देसाई साहेब सगळे होते. तर माझ्या डोक्यात एक विषय होता, 15-16 हजार रुपये रजिस्ट्रेशनची फी घेत होती, बार काउन्सिल घेत होते. आणि माझ्याकडे लोक आले होते, साहेब कुठले पैसे भरायचे आम्ही, कॉन्ट्रॅक्ट बेसवर नोकरी करणारी पोरं होती, साहेब ती नोकरी सोडून येतो तिथे काय मिळणार आहे का, 15,000 आम्ही कुठले भरायचे, 15,000 भरल्यानंतर काय 4 पैसे मिळणार आहे की नाही मला. बाबांनो पैशाची काही गॅरंटी नाही, 15,000 म्हणता ते भरल्यानंतर तुमच्या उत्पन्नाची गॅरंटी नाही. आपला व्यवसाय असा आहे नाही, असा आहे. घरात 2 बहिणी, आई वडील सगळ्यांची काळजी घेतो. MSCB मध्ये तो नोकरीला 8,000 पगार, त्यात घर चालवतो. बिचारा माफ कर म्हणलं, भरू नकोस, ज्यावेळी पुढे काहीतरी होईल बघू. LLB पास झाल्यानंतर तो 4 लाखची नोकरी करत राहिला, MSCB मध्ये करत राहिला. ते माझ्या डोक्यातनं जात नव्हतं. मी वराळे साहेबांना म्हणलं, साहेब म्हणलं हे गरीब गोरगरिबांसाठी करावं. 15-16 हजार फी केली बेकायदेशीरित्या, ती तेवढी कमी कर. वराळे साहेब ते दिल्लीला गेले, एक पिटिशन होतं, तू मोठं घेतलं, काय झालं. आणि चंद्रचूड साहेबांनी हुकूम केला, 15-16 हजार जे तुम्ही घेता बेकायदेशीर आहे, 750 रुपयापेक्षा तुम्हाला घेता येत नाही. अरे काय चाललं. हा म्हणजे गरिबांनी काही प्रॅक्टिस करायची नाही का, गरिबांनी रजिस्ट्रेशन करायचं नाही का. हे जर अशी जर बार काउन्सिल आपले वागत असतील, आपले सदस्य, त्याचं बोलणं सांगायचं विसरलो मी. मी ज्यावेळी म्हटलं वराळे साहेबांना, साहेब एवढे पैसे गरीबाकडे नसतात हो. खरोखर मी प्रॅक्टिस सुरू केली, आमच्याकडे 2-2, 3-3 हजार नव्हते, कोर्ट शिवायला पैसे नव्हते. मी माझे दिवस विसरलेलो नाही. त्याची प्रशंसा काढली ना मी, निवड त्या कारणासाठी काढली. कुठल्या कारणासाठी, नवीन झालेल्या वकिलाला किमान थोडे पैसे 5,000 रुपये ताबडतोब पण द्यावे, जेणेकरून तो कोर्ट शिवेल, काहीतरी करेल. तर हे मी कधी विसरलेलो नव्हतो. आणि त्यावेळी आपले जे मेंबर काय म्हणले माहिती का, हे सगळ्यात पुरावा वराळे साहेब आहेत, देसाई साहेब आहेत. देसाई आहेत त्यांना विचारायचं ना, मला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही, देसाईला विचारायचं असू दे की असं काही संभाषण झालं का. काय म्हणले माहिती बार काउन्सिल मेंबर, 14-15 हजार 20-20 हजार रुपयाचे मोबाईल असतात किंवा इंजिनिअरांच्याकडं, आणि 15,000 ला काय होतं, 15,000 देत नाही. ही मेंटॅलिटी, काय मेंटॅलिटी, गरिबांनी मोबाईल वापरायचा नाही. अरे कसले विचार तुमचे, वकिलाकडे मोबाईल पाहिजे की नाही, पाहिजे की नाही. त्या विचाराचं रजिस्ट्रेशनची 15,000 तुम्ही घेणार आणि त्यांना मोबाईल वापरू नका म्हणून सांगणार तुम्ही त्याला. अरे कसली मेंटॅलिटी, हे बरोबर नाही. अशा मेंटॅलिटीचे लोक आहेत. दुसरी गोष्ट, यांनी सांगितलं, कशात सांगितलं, काय ते तुमची स्टायपेंड
स्टायपंडला आजपर्यंत काय विरोध झाला माहिती का तुम्हाला? विरोध बार काउन्सिलनं कधी त्याला सपोर्ट केला नाही, ही वस्तुस्थिती आहे. का सपोर्ट केला नाही? एकदा मेंबरशिप तुम्ही त्यांच्या कंट्रोल मध्ये जाताय, तुम्हाला 15,000 20,000 झाले की नाही की तुम्ही ते कोणाच्या कंट्रोल मध्ये राहत नाही. पेट्रोल टाकीमध्ये भरायला तुमच्याकडे पैसे आहेत, रोज यायला जायला पैसे आहेत, आणि वकील बसेपर्यंत तेवढे आरामात तुम्ही दिवस काटू शकता. हे नको आहे त्यांना. त्यांना काय पाहिजे? माझ्या पाठीवर फिरणारे ज्युनियर पाहिजे. ज्युनियर लोकांनी माझ्या पाठीवर फिरलं पाहिजे. ह्या प्रवृत्तीचे लोक आहेत जे ज्युनियर वकिलांनी स्वतंत्र प्रॅक्टिस त्यांनी करू नये, फक्त माझ्याकडे राहावं. त्यासाठी काय करतात हे लोक जे सत्तेत असतात? दारू, तांबडा पांढरा रस्सा. मला वाईट वाटतं बोलायला, पण माझ्या कोल्हापूरच्या किमान 2-2 पिढ्या बर्बाद केल्या त्यांनी दारूची सवय लावून. दारू, जेवण, त्याला प्रॅक्टिस करायची नाही. अरे काय चाललंय आपलं कोल्हापूर? अरे वडिलांसारख्या पण माझ्या वयाचेच नाही सगळे. ही नवीन येणारी पोरं आम्हाला मुलासारखी आहे, मुलासारखी. त्यांचं कल्याण मी करायचं का त्यांचं वाटोळं करायचं माझ्या पोस्टसाठी? हे सगळं चाललंय. हे सगळं बंद व्हायला पाहिजे. कुणाला ते कन्हैया कुमार माहिती आहे का? कन्हैया कुमार कुणाला माहिती आहे? सगळ्यांना माहिती आहे कन्हैया कुमार. जेएनयू पूर्वी मी जज होतो. हमें चाहिए आजादी म्हणायचे का? हमें चाहिए आजादी, सरंजामशाहीची आजादी. हमें चाहिए आजादी, डिक्टेटरशिपची आजादी. काय आठवतंय का? हा, सरंजामशाही म्हणजे हीच आहे. आपली पदं न सोडणं, पुढं करणं, प्रेशराईज करणं, ह्याला सरंजामशाही म्हणतात. आजादी पाहिजे की नाही? पाहिजे की नाही आजादी? अरे घ्या आजादी, नाही तुम्हाला आजादी कधी कळणार नाही. स्वातंत्र्य ज्यावेळी मिळालं ना, ती आजादी वेगळी होती. ही मानसिक गुलामी करायला आहे, ही मानसिक गुलामी, त्यातून सुद्धा आजादी मिळवा भावांनो, मिळवा. आणखीन एक गोष्ट, एक माझी कायम तीव्र इच्छा आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, या माझ्या यंगस्टरनी हायकोर्ट मध्ये येऊन प्रॅक्टिस करावी. त्याने बघा आता परवा यांनी एक अवघड बेल जिंकला. असे कितीतरी इथं आहेत प्रॅक्टिस करणारे. पाठीमाग चव्हाण साहेब बसले वगैरे वगैरे. कधी कुणाला मी सल्लाला कधी नाही म्हणलं नाही. सगळ्यांना मोफत सल्ला देतो मी. आणि सुदैवानं माझ्या त्यांचे सगळ्यांचे किमान पहिले मॅच त्यांनी जिंकले. पिताचा पंडितराव आहे बघा, 302 मध्ये असा चांगला बेल मिळाला, सत्कार करायला काय माणसाचा. असं करतात, सगळे टॅलेंट आहे हो आपल्याकडं. पण त्यात एक दुसरी गोष्ट आपण मिळवली पाहिजे. कुठलं? बार मध्ये कंट्रोल. बार मध्ये कंट्रोल कुणाचं राहिलं पाहिजे? तुमचं. 6 जिल्ह्यांचं आणि यंगस्टरचं कंट्रोल राहिलं पाहिजे. काय होतं माहितीये का? आता इथं आहेत अध्यक्ष, समोर बोलतो. हा, इथं तक्रार झाली. आता कोण आहे तो? पीडीजे अगरवालांच्याकडे तक्रार झाली की अमुक लोक येऊन न्यायाधीशांना प्रेशराईज करतात. तर तुम्ही सगळ्यांना सूचना द्या की असं काही प्रेशराईज होऊ नका, कोणाच्या इन्फ्लुएन्स खाली येऊ नका, घेऊ नका आणि निर्णय द्या. असं सगळं झालं. असं होतंय की नाही? येतो होतंय का नाही? काय होतंय का नाही? अरे काय हे? तिथे एक भाषण झालंय, ते भाषणची ऑडिओ क्लिप इथंच झालं ना. भाषण एक ऑडिओ क्लिप माझ्याकडे नाही, व्हिडिओ क्लिप आली होती माझ्याकडे. तर एका म्हणजे आता पॉलिटिकल पार्टी आहे समजा, हे यांची पॉलिटिकल पार्टी, ही सगळी यांच्यात 2 ग्रुप पडले. हा, 2 ग्रुप पडल्यानंतर समजा आता हे निवडून आले कोण? हो, आणि यांचं भाषण आहे. त्यांनी भाषण काय करावं? यांच्या विरुद्ध हे. हा, तर ह्यांना एक निकाल पाहिजे होता, तर त्यांनी तो मिळवून दिला नाही. यांच्यात रिक्त पडली. तर खोतानी काय भाषण करायचं माहितीये? अरे किती निकाल मिळवून दिले तुम्हाला मी, किती निकाल तुम्हाला मिळवून दिले मी, आणि एक निकाल विरुद्ध केला तुम्ही माझ्या विरुद्ध जाता. हा, अरे कसलं कामकाज. काय काय करायचं आम्ही? न्यायाधीशाला बस म्हणलं की न्यायाधीश बसतो, उठ म्हणलं की न्यायाधीश उठतो, आज जा म्हणले की न्यायाधीश जातो.
अरे काय चाललंय हे इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी आणि तुमचं काय काम आणि तुम्ही असली कामं करता. हा तर माझी एक सवय असते. मला माहित होतं ते बघितलं आणि शॉक झालो. अरे म्हणलं या माणसाची सनदच गेली आता. जाणार की नाही, जाणार की नाही हे जर तुम्ही बघितलं असतं. पण मला वाटलं अरे सगळ्या आपली जी बदनामी आहे. तर एक असा माझा मित्र आहे तर अरे काय बोललाय तो म्हणलं आणि ते क्लिप पण टाकली. थोडं धाडस आहे म्हणलं. हा अरे सनच जाईल तिची. ह्या रात्री सण ते गायब सगळं डिलीटेड फॉर ऑल. पण आपल्याकडे आहे ना लक्षात आलं का. अरे काय चाललंय. पदाचा असा गैरवापर कधी सुरू होतो माहितीये का. मी सेकंड टाइम निवडून आलो, थर्ड टाइम निवडून आलो तर असा पदाचा गैरवापर सुरू होतो. तर ते भावानं टाळायसाठी तरी बदल पाहिजे का नाही. बदल झाल्यावर काय होईल माहितीये का. आता एक बदल झाला. आता समजा उदाहरणार्थ खोट सर निवडून आले तर ह्या भानगडी शिकायला त्यांना 2-3 वर्ष लागतील का नाही. 2-3 वर्ष लागतील. त्यानंतर त्यांना पण बदलून टाकायचो. प्रत्येक वेळी नवीन घ्यायला पाहिजे. नवीन घ्यायला पाहिजे. त्यांच्या तोंडावर सांगते नवीन यायला पाहिजे नाही. प्रत्येक वेळी नवीन यायला पाहिजे. हा हे सगळं घ्यायला पाहिजे आणि हे सगळं तुम्ही करायचं हो. हा तुम्ही नाही केलं तर काय हे होणार नाही बाबांनो. आता तुम्हाला हे कसं घडतं ते सांगतो. आणखीन एक प्रसंग मिसयूज अलीकडच्या आपल्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये भेटायला प्रसंग आहे. हे मी तिथं पीडीजी होतो, प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज. जवळजवळ 13 जिल्ह्यांचा मी प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट म्हणून काम केलं. माझ्याकडे यायचे असे लोक. आता उदाहरणार्थ हे अध्यक्ष आहेत म्हणा, ते बार काउन्सिल मेंबर आहेत. माझ्याकडे निवडणूक झाल्या येणार निवडून आलो. बसलो चांगलं काम करा बाबांनो, बट डोंट एक्सपेक्ट स्पेशल ट्रीटमेंट फ्रॉम मी. हे माझं वाक्य मी सगळ्यांना बोलायचो. कशाला का बोलायचं. चेंबर मध्ये सुद्धा घ्यायचं नाही कुणाला. नाहीच नाही कुणाला मी चेंबर मध्ये घ्यायचं नाही. का नाही ते असल्या भानगडी सुरू. माझं स्पष्ट मत आहे न्यायाधीशांनी कुठल्याही लोकांना निवडून आलेल्या लोकांना चेंबर मध्ये घेऊ नये. एकदा घेतलं आणि जरा प्रायव्हसी मिळाली की धाडस करतात. साहेब मॅडम हे असं काम आहे. आमची सगळ्यांची इच्छा असं काम करावं. किती चुकीचं आहे. पण ह्याला ओपनिंग न्यायाधीशांनी सुद्धा देऊ नये आणि ह्याची काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे. काय काम आहे सारखं आठवड्याला एकदा अध्यक्षांनी जाऊन बसायचं डिस्ट्रिक्ट चेंबर मध्ये. बार काउन्सिल मेंबरने सारखं जाऊन बसायचं आणि डिस्ट्रिक्ट बोलवून घ्यायचं. काय कारण आहे का हो. काही कारण नाही. हे सगळं बंद व्हायला पाहिजे की नाही हो. बंद व्हायला पाहिजे म्हणून सगळं पाहिजे. आणि याचा फायदा कशी घेतो सांगतो तुम्हाला. न्यायाधीशांचं प्रेशर कसं राहतं. तर त्या ठिकाणी घडलेले प्रसंग सांगतोय मी, काल्पनिक नाही. हेजिब नावाचे न्यायाधीश किती लोकांना माहिती आठवण हात वर करा. हेजिब हे सगळे माहिती आहेत. चांगले अपराईट जज. माझं म्हणणं तुम्हाला काय तर ते माझ्यावर तिथं होते. एक असेच बार काउन्सिलचे मेंबर त्यांचं काय त्यांनी ऐकलं नाही. हा ऐकलं नाही. असं 2-4 दिवसापूर्वी प्रसंग घडला आणि त्यानंतर एक फंक्शन होतं. त्या फंक्शन मध्ये दिल्ली हायकोर्टचे चीफ जस्टिस अजित शहा आले होते. त्यांचं फेलिसिटेशन होतं. हा त्यांचा सत्कार समारंभ होता. बारचे बरंच सगळं भरला होता. 1000 भर वकील तिथं. तर हे महाशय आपल्या भाषणात काय म्हणलं माहितीये का. अलीकडे साहेब असे न्यायाधीश झाले की आमचा अपमान करता. काय अपमान केला. त्यांचं मॅटर मध्ये ऐकलं नाही असा अपमान करतात असं त्यांनी भाषण केलं. आणि त्यांचा रोग कुणाकडे होता सगळ्या न्यायाधीशांना कळलं. मलाही कळलं. नंतर माझा शहा साहेबांच्या अगोदर माझं भाषण होतं. मी उठलं म्हणलं हे जे आहे त्यांनी मला चांगली संधी दिली. नेहमी एक सवय पडली ना आपल्याला. भारत बेनचे संबंध चांगले आहेत. गुडी लिहून आले गुडी ते मी खिशात ठेवतो म्हणलं. आज जरा या साहेबांनी मला संधी दिली. जरा सत्य बोलतो साहेब म्हणले आणि मग बोललो. काय करतात म्हणले लोक. एक नवीन प्रोबेशनरी मॅजिस्ट्रेट आहे, ज्युनियर डिव्हिजन जज आहे, त्यांच्या चेंबर मध्ये जातात. साहेब सध्या काम चांगलं चाललंय तुमचं. मॅडम काम चांगलं चाललंय. प्रोबेशन पिरियड तुमचा कम्प्लीट करण्याचं मी प्रॉमिस देतो. मी वरती जातो
तुमचं प्रोबेशन पिरियड सॅटिस्फॅक्टरी करतो. एखादं जर 1 वर्ष लांबलेलं असलं तर तो बिचारा तर घ्यायला चालला असतो. आता माझी नोकरी जाते तर त्याला येऊन सांगायचं आणि मग तो बिचारा आपला ऑर्डर करत राहतोय, खाली बघून करत राहतोय की नाही. आता एखाद्याचं समजा पश्चिम महाराष्ट्र पोस्टिंग झाली, कोकण झाला, मराठवाडा झाला, विदर्भ आहे. विदर्भामध्ये काय गडचिरोली आहे का, नक्षलाईट एरिया. आता त्याला कोणीतरी रिपोर्ट सोडले की यावेळी नक्षलाईट मध्ये जाणार आहे. तर हे नका अहो, मग हे म्हणतात अहो साहेब काहीतरी करावं, माझ्या कानावर असायला की गडचिरोली मी आहे ना, मी बघतो गडचिरोली होत नाही. काय करतात नाही करतात गोष्ट वेगळी, पण सुदैवानं त्या न्यायाधीशाची गडचिरोलीला बदली झाली नाही, नक्षलाईट मध्ये बदली झाली नाही. त्याला काय विचारायला वाटतं, अरे साहेबांनी माझं काम केलं, हा मग तिथे जाऊन प्रॅक्टिस करायची, तिथे जाऊन ऑर्डर घ्यायची. चाललेलं आहे सरसकट चाललेलं आहे. हे पाहिजे का आपल्याला? असा इन्फ्लुएन्स न्यायाधीशांच्यावर कुणी करणं योग्य आहे का सांगा तुम्ही. हे बंद व्हायला पाहिजे. म्हणून या लोकांना, जुन्या लोकांना आता जरा बंद करा, नवीन लोक येऊ दे. हे प्रेशर टॅक्टिस मुळे संपूर्ण न्याय व्यवस्था आपली किती मोडकळी गेलं माहिती आहे तुम्हाला. या सगळ्या प्रेशर टॅक्टिस हे इंडिव्हिज्युअल होतं, काही काही लोकांच्या, बऱ्याच लोकांच्या हे होतो बुवा. आता त्या प्रेशर मुळे आणखी सिनियरिटीचं प्रेशर, हा नवीन ज्युनियर आहे, सिनियरिटी प्रेशर कसं असतं सांगतो तुम्हाला. आता एक 138 ची केस घडलेली आहे, ते काल्पनिक काही नाही. 138 ची केस आहे, दिस इज यंग ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. 138 ची केस आहे, तर त्यांनी एक निकाल दिला, या दुसऱ्या यंग वकिलांच्या बाजून निकाल दिला, एक पॉइंट आहे, आणि लॉफुली शीज करेक्ट त्यांच्या बाजून निकाल दिला. आणि त्याच आठवड्यात 2 दिवसानंतर एक केस आली आणि त्यामध्ये सिनियर वकील उभा राहिले. हा त्या लेडी मॅजिस्ट्रेटची धाडस पण नाही क्युरी करायची, आणि युअर ऑनर दिस इज द लॉ इज माय साइड, टोटल रॉंग प्रोपोजिशन. तर आय वॉन्ट द डिसिजन दिस वे, ऑर्डर शुड बी मेड दिस वे, माय ऍप्लिकेशन शुड बी अलाउड. हा आणि ते मॅजिस्ट्रेट अलाउ करतो. ते अलाउ केल्यावर काय झालं, बिचारांना एक तो वकिलांना पूर्वीचा निकाल बघितला होता, त्याच्या विरुद्ध गेला. ते दोन्ही निकाल घेऊन माझ्याकडे आले. साहेब बघावं, एका आठवड्यात 2 दिवसापूर्वी हा पण असा निकाल दिला आणि आज असा निकाल दिला. मी त्यांना बोलून घेतलं. अरे म्हणलं मॅडम, मॅडमच होते हा, मॅडम हे 2 निकाल आले, हा निकाल दिला ठीक आहे, पण हा निकाल बरोबर आहे म्हणतो ठीकच आहे. हा जर चुकीचा असता तरी 2 दिवसांनी तुम्ही तरी चुकीचा दिला असता तरी मला बरोबर वाटलं, पण हा निकाल तुम्ही असा का दिला, हा जो चुकीचा आहे तो. साहेब ते सिनियर वकील आहेत की हो, ते कधी खोटं बोलतील का हो, त्यांची कधी चूक होईल का हो. हा भेदभाव कसा तयार झालाय हो, हे अशामुळे तयार झाला भेदभाव. सिनियरिटी कुठल्याही प्रकारची असते, पोस्टची असते किंवा एक्सपिरियन्सची असते किंवा वयाची सुद्धा असते. आता समजा माझं प्रॅक्टिस कमी आहे, पण आता घाडगे साहेबांसाठी माझे केस टिकलेले आहे, सगळे जे त्यांना सिनियर समजणार. ते उभं राहिले की त्यांना कोण चोरी करत नाही का, अरे सिनियर माणसाला काय चोरी करायची. हा हे सगळे असे प्रसंग झाले. हा भेदभाव तयार करायला कोण जबाबदार आहे माहिती का, सगळे इलेक्टेड मेंबर जबाबदार आहे. हे असं नव्हतं, पूर्वी नव्हतं, खरंच नव्हतं. मी ज्यावेळी वकिली केली ना, अरे कुठल्या सिनियरला मी जुमानलं नाही कधी. एक सिनियर या एक्झिबिट 5 एक्स पार्टी टेम्पररी इंजन दिलं होतं, डब्ल्यूएस ला 5-7 मुक्ती घेतल्या, हिअरिंगला चालवायला तयार नाही. मी उठलो तर त्यावेळी बघा एक मुस्लिम जज कोणतरी, पुरुषवर कोणतरी तो होते. कोण होते हो, जुन्या बिल्डिंग मध्ये आपले बसायचे एक जज होते, चांगलं स्ट्रेट फॉरवर्ड. कोण, जमादार नाही, ते डिस्ट्रिक्ट जज होते. मी ज्युनियर होतो आधी हो. एक सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन कोणतरी तिथं होतं, वरती माडीवर पलीकडच्या बिल्डिंग मध्ये कोणतरी एक होतं. बरं असू द्यायचं, चांगला बिचारा स्ट्रेट फॉरवर्ड. मी उठलो, युअर ऑनर व्हॉट इज गोइंग ऑन. 5-6 adjournments were given for WS. 5-6 adjournments he has sought. सिनियर होती तसं म्हटलं तर वागणं नाही, स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी हे बदल करा, नाही तर तुम्हाला त्या पाठीमध्ये जायला लागणार आहे. तुम्ही स्वच्छ राहणार नाही. ते सांगते तसं ऐकायला पाहिजे, तुम्हाला ऐकायला पाहिजे की नाही. कृपया तरुणांनो हे सगळं बघा, लक्षात ठेवा आणि बदल
काय काय पाहिजे दोन्ही नाही काय पाहिजे सांगा काय पाहिजे हा. या ठिकाणी उपस्थित असलेले मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नलवडे साहेब, या ठिकाणी प्रचारासाठी ज्यांच्या प्रचारासाठी आपण आलो ते सर्जेराव खोत साहेब, त्यांच्या आपले बार असोसिएशनचे माजी सेक्रेटरी आबा पाटील, त्यांच्यासोबत आता व्यासपीठावर असलेले सागर घोरपुरे, अरुण पाटील, आमचे लोकल ऑडिटर प्रमोद दाभाडे, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व वकील बंधू आणि भगिनी, सर्जेराव खोत साहेबांनी आपली भूमिका या व्यासपीठावर मांडलेले. सर्जेराव खोत साहेब आपल्या बार असोसिएशनचे गेल्या वर्षी अध्यक्ष होते. त्यांनी केलेलं काम आपल्याला माहित आहे. त्याच्यापूर्वी 2016 ला मला वाटते 2016-17 साठी ते सेक्रेटरी होते. त्यावेळेला सुद्धा तुम्ही काम केलेलं माहित आहे आपल्याला. गेली अनेक वर्ष ते आपल्या संघटनेच्या प्रत्येक चळवळीमध्ये सहभागी असतात, प्रत्येक कार्यक्रमात उपक्रमात भाग घेत असतात. त्यांची वेगळी ओळख करून द्यायची काय आपल्याला आवश्यकता नाही. मी निश्चितपणाने सांगेन की त्यांनी जो जाहीरनामा दिलेला आहे तो जाहीरनामा सुद्धा त्यांचा जो दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी वकिलांचे अगदी महत्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि एक चांगला अभ्यास करून त्यांनी जाहीरनामा तयार केलेला आहे. मी आपल्या सर्वांना एवढी निश्चित विनंती करेन की सर्जेराव खोत आता मला वाटतं असलेल्या उमेदवार सर्वात तरुण उमेदवार आहेत आणि निश्चितपणानं त्यांनी आजपर्यंत केलेलं काम त्यांची आपल्या सगळ्या बारला संपूर्ण माहिती आहे आणि त्यांनी जे जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्या जाहीरनाम्यातील मुद्दे त्यांनी मांडलेली अभ्यासपूर्ण त्यांची केलेलं भाषण या सर्वांचा विचार करून आपण सर्वजण त्यांना जास्तीत जास्त उच्चतम पसंत मत द्यावं आणि त्यांना बार असोसिएशनला निवडून येण्यासाठी मी आपल्या बार असोसिएशनच्या वतीने शुभेच्छा देतो आणि घालतो. आहे 14 उमेदवार आहेत. ते खंडपीठ चळवळीमध्ये सहभागी होते. विचार करा की या आंदोलनामध्ये पोलिसांनी काय काय केलं तो छाती सांगू शकेल. या माणसाने केलं नाही असं कसं म्हणणार मी? या माणसाने केलं असं नाही. काही काळ स्वरामध्ये गेलो होता त्याचा अर्थ असा नव्हे या माणसाचा विचार करायचा नाही. असं नव्हे सगळ्यांसाठी. अरे मी ठरवायचं का की तुम्ही काम केलं नाही हे मला काय माहिती. मी आंदोलनात सुद्धा मी नव्हतो तर मी सांगायचं की लोकांनी आंदोलनात काम केलं हे चुकीचं आहे असं करू नका. आणि या अजून खेळमध्ये काहीतरी गडबड माहित ना उभा राहायचो खेळमध्ये रत्नागिरीतर्फे बडबडे उभारले आहेत ना. मग खेळ म्हणजे